पांडुरंगाच्या असीम अनुकंपेने आपण संत सम्राट माऊलींनी अध्यात्मविश्वात एक निर्माण केलेलं जे अलौकिक ग्रंथरत्न अमृतानुभव, त्या अमृतानुभवाचे विवरण स्वरूप असणारी नित्यानंद ऐक्य दीपिका शिवकल्याण स्वामींनी ज्याच्यावर टीका केली त्या टीकेचं नाव आहे नित्यानंद ऐक्य दीपिका. आपल्या नित्यानंद स्वरूपाकडे पोहोचण्यासाठी एक दिशा देणारा दिवा असं नित्यानंद ऐक्य दीपिका या नावाचं अर्थाचं थोडं विवरण करता येईल. तर त्याच्याद्वारा आपण ज्ञानोबारायांचे जे मूळ पद आहे किंवा ओवीमध्ये योजलेली जी वचनं आहेत त्या वचनाच्या द्वारा एक उपनिषदाला अभिप्रेत असणारी निहनानास्ति किंचन आणि एकमेवाद्वितीयम ब्रह्म हे जे काही श्रुतिवचन आहे ती श्रुतिवचनं अनुभूत झालेल्या महापुरुषांच्या द्वारा जे काही शब्द साकार झालेले आहेत ती अनुभूती आपल्या अनुभूतीचं वर्णन करत असताना त्या अनुभूतीकडे जाण्यासाठी त्या अनुभूती संपन्न होण्यासाठी जे काही चिंतन आहे ते चिंतन करण्याला आपण प्रवृत्त झालो. तर याच्यामध्ये आतापर्यंत पहिलं प्रकरण आहे आपण श्लोक रूपाने असणारं जे 5 श्लोकाचं श्लोक पंचकाचं मंगलाचरण ते पाहिलं. त्यामध्ये मंगलाचरण असताना ग्रंथाचा विषय, अधिकारी, संबंध, प्रयोजन सर्वच त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता शिवशक्ती समावेशन या नावाचं जे 64 वयांचं प्रकरण आहे त्या प्रकरणाला प्रारंभ झालेला आहे. यामध्ये शिवशक्तीच्या रूपाने त्यांच्या अधिष्ठानाची आत्मत्वाने ओळख करून देण्याचा माऊलींचा या ठिकाणी एक मनोगत आहे आणि त्या मनोगताचं चिंतन आपण करतो. आपल्या आतापर्यंत 8 ओव्या झाल्या, आता 9वी ओवी आहे. भेदू लाजोने आवडी एकरसी देत बुडी तो भोगनया ठावो काढी द्वैताचा देथ. अगोदरच्या ओवीत सांगितलं की दया एक सत्तेचे व्यसने दोघा एका प्रकाशाचे लेणे जे अनादी एकपणे नांदती दोघे. या ठिकाणी दोघं म्हणजे प्रकृती आणि पुरुष यांना जी सत्ता आहे ती एकाची अधिष्ठानाची सत्ता आहे आणि त्यांच्या ठिकाणी असणारा जो प्रकाश आहे, स्फुरण आहे, ती स्फूर्ती सुद्धा त्या अधिष्ठानाचीच आहे. आणि हा जो व्यवहार आहे म्हणजे अधिष्ठान आणि अध्यस्त यांचा म्हणजे शिव आणि शक्ती यांची ही लीला, क्रीडा, कौतुक किंवा यांचा अधिष्ठानावर विद्यमानत्व या अनादी कालापासून दोघंही सुखाने नांदतात. म्हणजे अधिष्ठानाच्या सत्तेने आणि स्फूर्तीने त्या ठिकाणी ते सत्तावान आणि स्फूर्तिवान होतात. अशा प्रकारचं चिंतन झालं. आता यानंतर आपल्याला सारखं वाटत राहतं की शिव आणि शक्ती, प्रकृती आणि पुरुष यांच्यामध्ये काही भेद आहे का? तर आपण त्या भेदाचा शोध करतो की काही ना काहीतरी त्यांच्यामध्ये भेद असला पाहिजे असं वाटेल. तर त्यासाठी सांगतात कितीही प्रयत्न केला तरी त्या दोघांमध्ये कधीही भेद होत नाही. तर कसं? त्यासाठी साहित्यिक भाषेत लिहितात माऊली, भेदू लाजोनी आवडी एकरसी देत बुडी जो भोगनया ठावो काढी द्वैताचा येथ जेथे असं सांगतात. तर या ठिकाणी अन्वय असा आहे, जो भेदू भोगनया जेथ द्वैताचा ठाव काढी तो लाजवणी आवडी एकरसी बुडी देत. जो भेदू म्हणजे आता आपल्याला त्याच्यामध्ये जो भेद तरी कशासाठी पाहिजे? तर भेद कशासाठी पाहिजे? तर त्या ठिकाणी तुम्हाला आनंदाचा भोग व्हायचा असेल तर भोगासाठी द्वैत पाहिजे, भोगासाठी द्वैत पाहिजे. आणि द्वैत आहे म्हणजे पहिल्यांदा द्वैताची सिद्धी झाली पाहिजे, म्हणजे भेदाची सिद्धी झाली पाहिजे. भेद म्हणजे काल आपण काय केलं, अन्योन्याभावाला भेद असं म्हणतात, बरोबर ना? एक पदार्थ दुसऱ्या पदार्थ, एका पदार्थाच्या ठिकाणी दुसऱ्या पदार्थाचा अभाव सिद्ध झाला पाहिजे. अन्याच्या ठिकाणी अन्याचा अभाव सिद्ध झाला तर मग भेदाची सिद्धी होईल. परंतु ह्या भेदाने ठरवलं की आपण ह्या दोघांच्या मध्ये अन्योन्याभावाची सिद्धी करू म्हणजे आपल्या भेदाची सिद्धी होईल, म्हणजे आपल्याला भेद काढता येईल. पण तो भेद कशासाठी? तर आपल्याला भोगता आणि भोग्य यांच्यामध्ये जर भेद असेल तर मग या ठिकाणी भोग होईल, नाही का? भोगता आणि भोक्तव्य ना, भोगता आणि भोक्तव्य यांच्यामध्ये भेद असेल तर त्या ठिकाणी भोग होईल. म्हणून
त्या भेदू भोगणया त्या भेदाने भोग त्याला कशाची सिद्धी करायची, भोक्तृत्वाची सिद्धी करायची. त्या भोक्तृत्वाच्या सिद्धीसाठी जेथे द्वैताचा ठाव काढी, त्यांनी द्वैताचा ठाव काढला म्हणजे द्वैताचा ठाव ठिकाणा शोधला. आपल्याला कुठं द्वैत सापडतं का म्हणून त्या भेदाने त्या ठिकाणी त्याचा शोध घेतला. भोगण्यासाठी, कशासाठी तर भोगण्यासाठी त्यांनी द्वैताचा शोध घेतला. परंतु तो लाजवणी आवडी, परंतु तो भेद आहे ना तो लाजला म्हणजे अरे जे भेद इतका लाजला की त्या भेदाला कुठेही अभेद स्वरूप अधिष्ठानाच्या ठिकाणी प्रकृती पुरुषाचं स्वतंत्र द्वैत त्या अधिष्ठानाशी निर्माण करील अशा प्रकारचं प्रकृती पुरुषांचं अस्तित्व त्याला कुठेही सापडलं नाही. म्हणून लाजवणी, म्हणून त्याला लाज वाटली. आणि मग आवडी, त्याने आवडीनं त्या भेदाने आवडीनं एकरसी बुडी देतं. त्याने किंवा त्या आवडी एकरसी बुडी देतं म्हणजे आनंद स्वरूप एकरस असणाऱ्या त्या अधिष्ठानात बुडी दिली असा एक अर्थ आहे. आणि हाच अर्थ अधिक चांगला आहे. आवडीने एक रसात बुडी दिली असा अर्थ म्हटला तर थोडा दुरान्वय घ्यावा लागतो. आवडीने म्हणजे त्याला वाटलं होतं की आपल्याला या ठिकाणी भोक्तृत्व, भोग्यत्व, भोग याची सिद्धी होईल, पण ती काही झाली नाही. त्यामुळे त्याला लाज वाटली, बरोबर ना. पण आवड तर होतीच त्याला भोगाची. मग खरं काय आहे की त्यांनी त्या आपल्याला इथं तर भोगाची भोक्तृत्वाची सिद्धी करता आली नाही. खरं भोक्तृत्व कोणतं आहे, स्वस्वरूपाने असणं. म्हणून आपली आवडी किंवा आपला आनंद भोगाचा जर घ्यायचा असेल तर यासाठी आपल्याला कर्म प्राप्त आहे, अपरिहार्यपणे एक रसातच बुडी दिली पाहिजे. म्हणून त्याने आवडीने काय केलं, त्या भेदाने आपला नाच सोडून दिला आणि त्या एक रसामध्ये रसरूप असं एकरूप असणारं जे आनंद घन स्वरूप त्याच्या ठिकाणी त्याने बुडी दिली, निमज्जन केलं, नाम त्याच्याशी तो समरस झाला. अशा प्रकारचं याचं करता येईल. त्यांनी दिलेले ना आवडीनं बुडी दिली म्हणजे याचा आवडीनं बुडी, आवडी म्हणजे आनंद स्वरूप असणारा जो एकरस ब्रह्म अधिष्ठान, त्या अधिष्ठानामध्ये त्यांनी बुडी दिली भेदाने. म्हणजे भेदाने किती प्रयत्न केला तरी या ठिकाणी सत आणि चित म्हणजे प्रकृती आणि पुरुष हे काय एकरूपच आहे. सत चित हे त्याचं स्वरूपच असल्यामुळे त्या स्वरूपात सत चित शब्दाच्या लक्ष्यार्थी आपलं वाच्यार्थी करून भेद कुठंच सिद्ध झाला नाही. आणि झाला तर तो कल्पित झाला, ऐक नाही. आणि तो कल्पित पदार्थाचा भेद सिद्ध झाला नाही म्हणजे तो कल्पित झाला. कल्पित पदार्थ काय आहे, तत्वतः अधिष्ठान स्वरूपच आहे. त्यामुळे त्याला काय काही न सापडल्यामुळे त्यांनी सुद्धा त्या अधिष्ठान स्वरूपातच बुडी दिली, आनंदाने बुडी दिली, ऐक नाही. लाजला याचा शोध करून आपल्याला काही सापडणार नाही. कतिपयानी काकदंतानी असं झालं, ऐक नाही. त्याच्यामध्ये भेद कुठे कोणताही भेद करायला गेला तर तो भेद उपाधिकृतच ठरला आणि उपाधी कल्पित असल्यामुळे तो भेद कल्पितच ठरला आणि कल्पिताची निवृत्ती अधिष्ठान स्वरूपच ठरली. त्यामुळे त्यांनी लाजून आवडीनं त्या एक रस असणारा जे काही त्या शिव आणि शक्तीचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपातच बुडी दिली. नाम तो अभेदच काय झाला, तो भेदच काय झाला, अभेदाला प्राप्त झाला. अशा प्रकारे सांगतात. आता या ठिकाणी टीकाकार सांगतात, याशी उभयपणा नाही परी आवडी अन्यथा नाही पाही, या लागी भेदूच नसे काही, परी आनंद घनता न चुके. आता सांगतात याशी उभयपणा नाही. याशी म्हणजे कोणाला, प्रकृती पुरुषाला दोन पंथ नाही. परी आवडी अन्यथा नाही पाहिजे, परंतु त्या दोघांना त्या भोगाची आवड पण आहे. ती आवड अन्यथा आहे असं नाही. म्हणजे दोन तर नाही, परंतु त्यांच्या ठिकाणी लगेच सांगावं का ज्या वेळेला वाटेल तिथं पदार्थ. तर आवडी मात्र अन्यथा नाही पाहिजे, परंतु त्यांची आवड नाही असंही म्हणता येत नाही. त्यांना परस्पराची अत्यंत आवड पण आहे. या लागी भेदूची नसे काही, आणि यामुळं भेदूची नसे काही, त्यांच्या ठिकाणी भेद तर नाही परी आनंद घनता न चुके, परंतु त्यांची आनंद घनता मात्र चुकत नाही. भेद नाही पण घनीभूत आनंद मात्र त्या ठिकाणी आहे.
कारण या ठिकाणी प्रकृती पुरुष म्हणजे सत आणि चित आहे, त्यांमध्ये भेद निर्माण करता येत नाही. पण भेद तर करता येत नाही, पण या ठिकाणी आम्ही सांगितलेले की हे जे जगत नावाचं बाळाला ती मिळाली याचं कारण आवडी, त्या दोघांना परस्पराच्या आवडीमुळं त्यांना दोघांचा वियोग होऊ नये म्हणूनच त्यांनी जगा एवढं बाळ निर्माण केलं. तर याचं कारण काय आहे? आवड असं म्हटलंय. तो आवड शब्दाचा अर्थ आहे आनंद असा. तर ते सत आणि चित, प्रकृती आणि पुरुष हे काही नाही, आनंदाहून भिन्न नाही, ते एकरूपच आहे. म्हणून सच्चितमध्ये भेद निर्माण भेद शोधायला गेला, आवडीनं शोधायला गेला म्हणा किंवा बरोबर आवडीनं शोधायला गेला तरी त्याच्यामध्ये भेद सापडला नाही. पण ते सच्चित जे आहे त्याच्या शोधात ते सच्चितच उलट आनंद घन होऊन बसलं आणि त्या स्वरूपात त्या भेद सिद्ध न झाल्यामुळे त्यांनी देखील त्या भेदाने देखील त्या आनंद स्वरूपात बुडी दिली. असं याशी उभयपण नाही, परी आवडी अन्यथा नाही पाहिजे. त्यांची आवडही अन्यथा, कारण संगती सांगताना आवडीशिवाय होऊ शकत नाही, ऐकले नाही, म्हणून आवडी अन्यथा आहे असं नाही. पण यालागी भेदूची नसे काही, परंतु त्या ठिकाणी कोणताही भेद सिद्ध झाला नाही. त्यांच्या ठिकाणी कोणताही भेद किंवा तुम्हाला म्हणायचं झालं तर स्वगत सजाती किंवा विजाती आहे अशा कोणत्याही प्रकारचा भेद त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये स्वगत भेद सुद्धा निर्माण झाला नाही. कारण अधिष्ठाना वाचून ते जे दोन पदार्थ आहे ते स्वतंत्ररित्या नव्हतं, त्यांचा स्वगत भेद तरी काय व्हायचा? त्यांच्यासारखा दुसरा पदार्थ नाही, सजातीय भेद पण झाला नाही आणि विजातीय भेदाला दुसरा पदार्थ नाही विजातीय म्हणून काहीच भेद सापडला नाही असं म्हणून, किंवा अन्यथा भाव सापडला, काहीतरी काही अन्योन्य भाव सापडला नाही. म्हणून भेदूची नसे काही, परी आनंद घनता न चुके, परंतु त्यांचा आनंद घनता मात्र कशी राहिली? अबाधित, चुकली नाही, म्हणजे ती जशीच्या तशी राहिली. आवडीचे विलासे भेदाचाही तर्क होत असे, परी दुसरे ठाईचे नसे म्हणून लाजीला भेदू. आता त्याचे स्पष्टीकरण देतात की आवडीचे विलासे. आता तुम्ही काय म्हणता? ते दोघांचा काय आहे? दोघांना परस्पराची आवडी आहे म्हणून हा त्यांचा काय आहे? शिवशक्तीचा हा विलास आहे. हे कार्यरूपी जगत म्हणजे शिवशक्तीचा विलास आहे असं जर तुम्ही म्हणत असाल तर आवडीचे विलासे, मग त्या ठिकाणी दोघांना आवड आहे, परस्पराची आवड आहे असं तुम्ही सांगता. याचाच अर्थ काय? त्यांच्यामध्ये भेद मानलाच पाहिजे. जरी तुम्हाला या ठिकाणी भेद जो आहे तो तुम्हाला भेदाचा तर्क किंवा तुम्हाला अनुमान करता येतो. ज्या अर्थी जगावेळं बाळ व्याली त्या अर्थी कोण पुरुष आणि प्रकृती मिळून त्याच अर्थी प्रकृती पुरुषांच्या संबंधावातून जगदुत्पत्ती होत नाही आणि त्यांचा होणारा संबंध वास्तविक हा आध्यात्मिक तादात्म्य संबंध आध्यारोपाच्या भाषेतला. ज्ञानोबरायांनी याला इथं आवड अशा शब्दाचा प्रयोग केलेला आहे, बरोबर ना. पण मग वाटतं की ह्यांच्यामध्ये परस्परांचं आकर्षण आहे त्यामुळे ती आवड आहे. त्या आवड असल्याशिवाय या ठिकाणी त्या परस्परांचा संबंध होणार नाही, ऐक नाही. जर परस्पर त्यांना आवड नसली त्यांचा संबंधही झाला नसता. म्हणून आपल्याला आवडीचा तर्क करता येतो. परस्परांना परस्पराची आवड आहे असा आपल्याला तर्क करता येतो. तर्क होत असे, परी दुसरे ठाईचे नसे म्हणून लाजेला भेदू. परंतु अधिष्ठानाच्या ठिकाणी दुसरं म्हणजे द्वैत म्हणून काही नसे, काही द्वैत कुठं सिद्धच होत नाही. प्रकृती पुरुषाचा विवेक करायला गेलं की पदार्थ काय येते? अद्वैतच येतं, बरोबर की नाही. जर तुम्ही गंगा आणि सागर यांचा मिलनाचा, बरोबर ना, मिलनाच्या ठिकाणी जर तुम्ही कुठं त्यांचा दोघांचा संधी झालाय आणि कुठं त्या संधीपासून कोणती एक रेखा आहे की ज्याच्यामध्ये सागर आणि गंगा ही वेगळी करता येते, अशा प्रकारचा भेद तुम्हाला सापडतच नाही. हातात काय येतं? पाणीच येतं. तुका म्हणे गंगा सागर संगमी आणि अवघ्या झाल्या उर्मी एकमय. एकमय म्हणजे पाणीमय, जलमय. दुसरं काही तुम्हाला त्या उर्मीमध्ये दुसरं काही सापडणार नाही. त्याप्रमाणे दुसरे ठाईचे नसे, पाठीमागचा विचार होऊन गेला. ठाईचं म्हणजे तत्वतः दुसरं अधिष्ठानामध्ये काही द्वैत सापडतच नाही, तर मग तर्क तरी कसा करावा? ऐक नाही. तर्क करायला अगोदर काय पाहिजे? प्रत्यक्ष त्याचं काहीतरी सापडलं काय आहे ना. अनुमान हे काय? प्रत्यक्ष ज्ञानपूर्वकच अनुमान करता येतं. तुम्हाला जर काही हेतूच ना, हेतूचं ज्ञान असावं लागतं तर तुम्हाला साध्य सांगता येईल, बरोबर ना.
हितवरूनच. तर त्यामुळं इथं तुम्हाला प्रत्यक्ष आपल्याला जर भेदच प्रत्यक्षच जर सापडत नाही तर अनुमानाने भेदाची कल्पना कशी करता येईल? करताच येणार नाही. ठीक आहे ना, एवढं याच्यामध्ये. तर दुसरे ठाईचे नसे म्हणून लाजीला भेद, म्हणून भेदाला काय वाटले लाज. ठीक आहे ना लक्षात. येथे भेद होणे देश धडी, एकरशी देवनी बुडी, भेद लाजोनी आवडी ते हे ऐसे. एवं भेदे विन विलासे सत्ता ज्ञान, स्वरूपिता भोगदान स्वरूपाशीच काही. येथे भेद होणे देश धडी. त्याला जर तर्काने देखील भेद सिद्ध झाला नाही, कारण त्याला प्रत्यक्ष प्रमाणानेच काही सापडलं नाही. ऐकी नाही, शब्द प्रमाणाने देखील काही सापडलं नाही. ब्रह्मतेची माया आणि मायातेची ब्रह्म, बरोबर ना, मायातेची ब्रह्म, ब्रह्मतेची माया आणि अंग आणि छाया जया तोडिता न तुटे, सारिता निराळी आणि लोटांगण तळी हारपती. त्यांनी लोटांगणच घेतलं. ऐकी नाही, प्रकृती पुरुषाचा भाव आणि हा भेद हे सगळेच म्हणून काय झाले, एक रसामध्ये त्यांनी बुडी दिली. एक भेद होऊन देश धडी, भेद हा देशधडीला लागला आणि एक रसी देवनी बुडी, आणि त्यांनी एक रसामध्ये म्हणजे रसरूप एक जे काही ब्रह्म चैतन्य आहे त्या चैतन्यामध्ये बुडी दिली. आणि भेद लाजोनी आवडी ते हे ऐसे. आणि ती आवडी जी आहे, बरोबर ना, त्या भेद लाजोनी भेद लाजला आणि मग ही जी आवडी आहे ही काय आहे, तर त्या आवडी ते हे ऐसे. त्या आवडीचं स्वरूप किंवा त्या आनंदाचं स्वरूप असं आहे की एवं भेदे विन विलासे सत्ता ज्ञान, स्वरूपिता भोग जाणं स्वरूपाशीच काही. त्या ठिकाणी हा जो भोग झाला तो कसा झाला, तर ते मग एवं भेदे विन, भेदावत विलास शब्द जो आहे ना, त्या विलास शब्दाचा एक अर्थ आहे लीला, दुसरा अर्थ आहे हावभाव, तिसरा अर्थ दिलाय यद्रूपम तद अभेदेन स्वरूपेने विराजते. ज्या रूपाने, बरोबर ना, ज्या रूपाने आपलं जे रूप स्वरूपाने स्वरूपाशी अभेद होऊन शोभतं, त्याला जे रूप स्वरूपाशी अभिन्नत्वाने विराजमान असतं किंवा विद्यमान असतं त्याला म्हणतात लीला. म्हणजे ज्याला स्वतंत्र सत्ता स्फूर्ती न घेता ते स्वरूपाच्या सत्तेने सत्तावान असतं त्याला म्हणतात लीला. असं त्याला म्हणतात विलास. असा विलास एकाचा अर्थ केला. विलास शब्दाचा एक अर्थ दीप्तव, म्हणजे प्रकाशमानतेने असणं, असा एक विशेषेने लसती, असा एक अर्थ आहे. आणि एक अर्थ दिला शृंगार चेष्टा विलासा. शृंगार रसात्मक चेष्टा त्याला विलास असं म्हणतात. तर या ठिकाणी जरी हे जे वर्णन चाललेले याच्यामध्ये एक दाम्पत्य आहे, त्यामुळे या शृंगार चेष्टा रूप विलासाचं वर्णन असेल तर हा ग्रंथ काही शृंगार रसाची अभिव्यक्ती करण्यासाठी निर्माण झालेला नाही. हे फक्त एक रूपक आहे आणि त्याच्यातून पूर्णपणे अध्यात्म जे आहे त्याची प्रकृती पुरुषाच्या द्वारा आपला असणारं एकमेवाद्वितीय आत्मतत्व थोडक्यात झालं. आताच एक नाटककार आले होते तर त्यांनी बरंच सांगितलं, ते काही इथं सांगण्यासारखं नाही. तर पण त्याच्यातून एकच आहे की त्यांनी सांगितलं की मला ते एक नाटक लिहितात, तर त्या नाटकामध्ये शृंगार रसाचं पर्यवसान त्याला अजून ज्ञानेश्वरी माहीत नाही. शृंगार रसाच्या मस्तकावर पाय ठेवून शांत रस होतं, त्याचा भाव काय आहे, अनुभव काय आहे, स्थायी भाव काय आहे, हे त्याला काही माहीत नाही. परंतु त्याच्या अंतःकरणात मात्र वकिलीचे ह्याला येतो विद्यार्थी, तर त्याला इतकं वाटतं की खरोखरच त्यांनी जे काही चिंतन केलं त्याच्यातून शृंगार रसाने रस त्यात नाही हे त्याला कळलं. परंतु शृंगार रसात त्या मनुष्याला शांत रसामध्ये कसं न्यावं आणि त्याची परिणती शांत रसात कशी व्हावी यासाठी त्याला पहिल्यांदा नीतिशतक शृंगार शतक वाचलं पाहिजे, नंतर नीतिशतक वाचलं पाहिजे, नंतर वैराग्य शतक वाचलं पाहिजे आणि त्याचं चिंतन केलं पाहिजे. तेव्हा त्याला तुकाराम महाराजांचे व्यभिचाराचे अभंग माहीत पाहिजे आणि मग जाईव तू माते न करी सायाचं हे शांत रसात कसं तुकाराम महाराज जगले हे त्याला पाहिजे. आहे की नाही. परस्त्रिया काय बहिणी माया हे जे चिंतन आहे हे चिंतन त्याला लक्षात आलं पाहिजे ना, तेव्हा तो याचं अभिव्यक्ती करू शकेल किंवा याचं अवतरण करू शकेल याच्यामध्ये. तर तसं या ठिकाणी म्हणजे याचा अर्थ काय, शृंगार रस हा याचा स्थायी म्हणजे विषय वस्तू नाही अमृतानुभवाची. म्हणून या ठिकाणी हे फार काही याच्यात बारकावे करण्याचा अर्थ नाही. त्याच्या का जो सिद्धांत सांगायचा तेवढाच त्याचा उपयोग करायचा. नाहीतर याच्यामध्ये जर गृहस्थाश्रम कसा सुखी राहावा हे जर पाहायचं असेल तर याच्यावर एक निबंध होईल
काही व्याख्यानं होती त्याच्यावर. ती एक व्यावहारिक पातळीवर, इथं व्यवहार सांगायचा नाही, अव्यवहार्य स्थिती सांगायची आणि त्याला उदाहरण सर्व लोकांच्या परिचयाचं जे काही ज्याला आपण म्हणतो शिवशिवेचं किंवा एक दाम्पत्याचं उदाहरण पती पत्नीचं दिलेलं आहे, एवढा त्याचा भाग आहे. तर इथं सांगतात की बेदू लाजोनी आवडी एक रसी देत बुडी तो भोगनया ठाव काढी. याच्यामध्ये जर आपण ह्या दृष्टांताचं बारकाईने चिंतन केलं ना आणि नंतर जर आपण हा सिद्धांत लावला तर आपल्याला अधिक त्याचं चिंतन करता येईल. परंतु शृंगाररस हा काही इथला विषय नाही, म्हणून त्याचं जास्त चिंतन करण्याचं काही कारण नाही. तर ते सांगतात बेदू लाजोनी आवडी एकरसी देत, हा आपलं काय येत बेद होऊनी देशदडी एकरसी देवनी बुडी भेद लाजोनी आवडी. भेद लाजला, बरोबर ना, भेद लाजला आणि त्याच्या ठिकाणी आवड निर्माण झाली. आवड निर्माण काय झाली तर ती आवडी ते हे ऐसे, त्या आवडीचं काय स्वरूप आहे ते असं स्वरूप आहे. त्या आवडीचं स्वरूप किंवा त्या आनंदाचं स्वरूप असं आहे की एवं भेदेविन विलासे सत्ताज्ञान स्वरूपिता भोगदान स्वरूपाशीच काही एवं भेदेविन. आता तिथं भेद तर काय सापडला नाही, मग सापडला काय विलासे सत्ताज्ञान. त्या ठिकाणी सत्ता आणि ज्ञान यांचा विलास आहे, म्हणजे सत्ता आणि ज्ञान यांची लीला आहे. सत्ता ज्ञान यांची लीला आहे. सत्ता म्हणजे पुरुष आणि ज्ञान म्हणजे प्रकृती, ह्या दोघांचा विलास आहे. आणि त्या विलासामध्ये ते दोघांचं जेव्हा ऐक्य होतं तेव्हा त्या ऐक्यातच आनंदाची अनुभूती होते. त्या ऐक्यातच आनंदाची अनुभूती होते आणि त्याच वेळेला खरा स्वरूपाशी भोगदान स्वरूपाशीच काही, त्या स्वरूपालाच आपला भोग होतो, बरोबर की नाही. ज्या वेळेला प्रकृती आणि पुरुष यांचा विलास होतो, म्हणजे विलास होतो म्हणजे आवड होते आणि त्या आवडीनं त्यांचं मिलन होतं, ऐक्य होतं, त्याच वेळेला आनंदाची अनुभूती होते. अर्थात त्या ठिकाणी सच्चित हे आनंदाला सोडून राहत नाही, म्हणून त्या ठिकाणी आनंद जो आहे तो आनंद अभिव्यक्त होतो. आणि हे भेदाला जेव्हा कळलं की जर आपण परस्पराहून भिन्न भेद सिद्ध केला तर अशा प्रकारचा नित्यानंद किंवा स्वरूपभूत आनंद होणार नाही, म्हणून तोही त्याच्याशी समरस होऊन गेला, तद्रुपतेला प्राप्त झाला. तो भेद सुद्धा अभेद स्वरूपालाच प्राप्त झाला. एवं भेदेविन, हे झालं ना, स्वरूपिता भोगदान स्वरूपाशीच काही. त्यावेळी आवडीचं स्वरूप काय आहे, स्वरूपाने स्वरूपाचा भोग घेणं ही त्याची काय आहे, आवड आहे. म्हणजे आवड म्हणून काही वेगळं पद आहे आणि त्या आवडीमुळं भोग झाला असं नाही. त्या ठिकाणी स्वरूपाने स्वरूपाचा भोग घेणं हीच ती आवड आहे, दुसरं काही नाही. येथे भोग्य भोक्तृत्व निपटून नसे द्वैत कोठेची नुमसे ठाव न लगताची असे गहनची गहन. येथे भोग्य भोक्तृत्व निपटून नसे, या ठिकाणी जे एक रसात बुडी दिली ना त्या ठिकाणी भोग्य भोक्तृत्व, तो भेदाने भोग्य भोक्तृत्व निवडण्याचा प्रयत्न केला, पण त्या ठिकाणी भोग्य आणि भोक्तृत्व हे सिद्ध झालं नाही, कारण ते दोन राहिलेच नाही. बरं, द्वैत कोठेची नुमसे, आणि त्याला द्वैत कुठेही उत्पन्न झालं नाही, किंवा नुमसे शब्दाचा अर्थ दुसरा असं केलं की द्वैत कुठं जाणवलं नाही, म्हणजे द्वैताची कुठं सिद्धी झाली नाही. भोग्य भोक्तृत्व कधी सिद्ध झालं असते, जर अधिष्ठानाच्या सत्ता स्फूर्ती वाचून स्वतंत्र सत्तावान सिद्ध झाले असते तर मग एक भोग्य आणि एक भोक्ता आहे असं म्हणता आलं असतं, पण ती दोन्ही एकरूपच ठरली. त्यामुळं त्या ठिकाणी द्वैत कोठेची नुमसे, द्वैत कुठंच उत्पन्न झालं नाही किंवा द्वैत कुठंच प्रतीला आलं नाही. ठावन काय विचारायचं, ठाव न लागताची असे गहनाची गहन, त्यांचा ठाव त्याला लागलाच नाही. तो किती प्रयत्न केला तरी ते गहनाची गहन असे, अत्यंत गंभीरात गंभीर अति गंभीर अशा प्रकारचं ते राहिलं. म्हणजे त्याला जसा त्या ब्रह्मदेवाने ज्या नाभी कमलातून विष्णूच्या नाभी कमलातून जन्म झाला तर त्याची खोली किती आहे, त्याने प्रयत्न केला, तो देठ कुठपर्यंत आहे ना, तर त्याला कुठं शोध लागला नाही. तसा भेदाला कुठेही शोध लागला नाही द्वैताचा. जे ते सत्तारूपची ज्ञानतो सत्तारूपची परिपूर्ण म्हणून एक एकाविन आसोच न शकते.
जे सत्ता रूप आहे ते ज्ञान आहे, सत्ता रूपाची ज्ञान. ज्ञान तर सत्ता रूपाची परिपूर्ण, आणि जे ज्ञान आहे ते सत्तेने परिपूर्ण आहे. बरोबर ना. ज्ञान ही सत्तेने परिपूर्ण आहे, सत्ता ही ज्ञानाने परिपूर्ण आहे. म्हणून एक एकाविना असोच न शकती, म्हणून एक एका वाचून राहू शकत नाही. सत्ता ज्ञाना वाचून नाही, ज्ञान सत्ते वाचून नाही. दोन्ही काय आहे, एक रूपच आहे असं त्या भेदाला कळ. आपण जर बारकाईने चिंतन केला तर आपली सत्ता, स्वरूपाची सत्ता आणि स्वरूपाचं ज्ञान याच्यामध्ये भेद होईल का? आहे की नाही? आपण जेव्हा म्हणतो काय शब्द स्पर्शादय वेद्या वैचित्र्या जागरे पृथक असं म्हणतो, त्यावेळेला आपल्याला फक्त समित वेगळं येते का सत्तेचे समित येते? का सत्ताच येते, पण ती ज्ञानाविरहित येते का ज्ञानाचंही सत्ता येते? तर त्यांचं एकरूपत्व सिद्ध आहेत की नाही? फक्त हे एकरूपत्व अभंग आहे. बरोबर ना. आता याच्यामध्ये हे सामान्य आहे, हे जे एकत्व आहे हे सामान्य रूपाने आहे. बरोबर ना. त्याच्यात उलट माणसाला विशेष भेद झाल्यावर भोग होईल एवढाच भ्रम झाल्यामुळं सगळा हा विश्वाचा विस्तार झाला आहे की नाही? प्रकृती पुरुषामध्ये असो किंवा जीवाच्या ठिकाणी जे भोग्य भोक्तृत्व भ्रांतीनं जीवाच्या अज्ञानाने कल्पलेलं असो किंवा ईश्वराच्या मायेने कल्पलेलं असो, दोन्ही काय आहे, दोन्हीलाही कारण जे आहे ते स्वरूपात न राहणं किंवा स्वरूपात यथार्थ स्वरूप जे आहे त्या स्वरूप रूप होऊन न राहणं. म्हणून एवढा अनर्थ आहे. स्वरूप रूप होऊन राहिलं तर दुसरं काही नाहीच आहे कुठे. बरं ते नित्यसिद्ध आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही उष्ण्या सुखाची, उष्ण्या ज्ञानाची किंवा आपली सत्ता टिकवण्यासाठी काही आलंबन असण्याची कोणतीच गरज नाही. निरालंब ज्ञान, निरालंब सत्ता. बरोबर आहे की नाही? तीच सगळ्यांचं अधिष्ठान आहे. बरोबर ना. तिला कोणत्या अधिष्ठानाची आवश्यकता नाही आणि त्या सुखाला कोणत्या साधनाची गरज नाही. असं सुख असताना आपण फक्त त्या मूळ स्वरूपावरून बाहेर येतो आणि मग हे एवढं चिंतन आणि पुन्हा तिथं जायचं विचार करताय की नाही? पुन्हा जायचंय कुठं? तिथंच जायचं. ते स्वरूप स्वतः सिद्ध आहे, परंतु हा विचार येत नाही. आपण केवढी ऊर्जा खर्च करतो दुसऱ्या गोष्टीच्या ज्ञानासाठी आणि आनंदाचा भोगासाठी आणि आपली सत्ता टिकवण्यासाठी, आपलं जे काही आपण म्हणतो आयुष्याचा आपली वाढ व्हावी, अमरत्व प्राप्त व्हावं, हे काहीच करण्याची गरज नाही. कारण ते स्वतः सिद्ध सगळं आहेच ना. त्याची काही कशाची निवृत्ती करायची का कशाची प्राप्ती करायची? अज्ञान आणि अज्ञान जगताची तरी निवृत्ती करायची का? काहीच नाही. सगळे ते सुद्धा जग हे असं की वस्तुप्रभा. ती काय जर ते आपल्या ऐकायला कधी बिघाडत करून देत नाही बिचारी, तर त्याची निवृत्ती तरी काय करायची? मावळवी तर विश्वाभासू. कशाला मावळ? तर त्याला काय करायचं? तो नाहीच आहे स्वरूपात, आहे की नाही? आणि आहे ते सगळं काय आहे? चैतन्यच आहे, दुसरं काही नाहीच आहे त्याच्यामध्ये. जेणे देवे संपूर्ण देवी. झाली का वेळ? म्हणून एक एकाविना असोचे न शकते. जे सत्तारूपाचे ज्ञान, ज्ञान जे आहे ते सत्तारूपच आहे. ज्ञान तो सत्तारूपाची परिपूर्ण आणि सत्ता ज्ञानरूप आहे आणि ज्ञान सत्तारूप आहे. म्हणून एक एकाविना असोच न शकते. एक एका वाचून असू शकत नाही. जेणे देवे, आता दुसरी 10वी ओळी, जेणे देवे संपूर्ण देवी, जे विन काही नातो गोसावी, किंबहुना एकोपजीवी एक एकांची. आता सांगतात की जेणे देवे देवी संपूर्ण आणि जिये विन तो गोसावी काही नाकी, किंबहुना एकोपजीवी एक एकांची. जेणे देवे देवी संपूर्ण, ज्या योगाने, जेणे देवे, ज्या देवामुळं देवी संपूर्ण, देवीला परिपूर्णता आलेली, ज्या देवामुळं देवीला परिपूर्णता आलेली आहे. आणि जिये विन तो गोसावी काही नाकी, आणि जिये विन म्हणजे जिच्या वाचून तो गोसावी म्हणजे तो सर्वांचा असणारा स्वामी, अधिपती, ईश्वर, काही नाकी, तो काहीच नाही. किंबहुना फार काय सांगायचं, एक एकांची एकोपजीवी. जिये म्हणजे ती प्रकृती आणि पुरुष किंवा देव आणि देवी एक परस्परांची काय आहे? एकोपजीवी म्हणजे उपजीव्य आहे किंवा उपजीव्य ती परस्परांची उपजीव्य उपजीवक आहे, असा अर्थ झाला. तर या ठिकाणी सांगतात की ही जेणे देवे देवी संपूर्ण, ज्याच्यामुळे ही सर्व देवीला परिपूर्णता कोणाच्यामुळे आले? ज्याच्यामुळे आले. ज्याच्यामुळे आले म्हणजे बरोबर ना. चित जर असतं, आपली वृत्ती ज्ञान आहे का नाही?
अनंत बुद्धीचे तरंगण क्षणक्षणा पालटते रंग एकदा ती ज्ञान आहे बरोबर ना वृत्ती ज्ञान तर त्या ठिकाणी वृत्तीविकारी की नाही ज्ञान नसलं तरी वृत्तीविकारी की नाही त्या वृत्तीचा त्याने जर संग केला तर त्या ठिकाणी त्या ज्ञानाला सुद्धा काय होतं वृत्तीच्या संबंधाने ज्ञानाचा सुद्धा नाश झाला ज्ञान उत्पन्न झाला असा व्यवहार होतो की नाही बरोबर परिपूर्णता आहे का त्याला परंतु ते ज्ञान जे आहे ते ज्ञान जर सत्य बरोबर असलं सत्ता म्हणजे त्रिकाला बाध्य असं जर ते ज्ञान झालं तर ते परिपूर्ण झालं की नाही म्हणजे देवीला म्हणजे तुमच्या चित्तला जी परिपूर्णता आली ती सत्मुळे आलेली की नाही आणि जिये काही ना तो गोसावी चांगलं बघा आणि जिये आणि जर ती नसली तर तो गोसावी नाही तुम्ही म्हणता की तो जगन्नियामक आहे सर्व सत्ताधीश आहे तो सर्वांचा स्वामी आहे असं तुम्ही म्हणता तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान आहे असं त्याला ती गोसावीपणे जर तुम्ही प्रकृती बाजूला काढली म्हणजे त्याच्यामध्ये असणारं जर ज्ञान बाजूला केलं बरोबर ना हेच करायचं नाही तर त्या ज्ञाना वाचून ती सत्ता जी आहे त्या ज्ञाना वाचून ती सत्ता काय अकिंचित करे किंवा नाहीच आहे असून नसल्यासारखी त्याच्या सत्तेचा कुठं काय उपयोगित आहे बरोबर ना त्या सत्य ती सत्ता नाहीच आहे आता जर चित बाजूला केलं तर सत्य स्वरूप सुद्धा सिद्ध होत नाही त्याचं गोसावीपण जे आहे ते कोणामुळे चित्तमुळे आहे जर चित्त नसेल तर त्याचं गोसावीपण पण राहणार नाही जेवीनं चित्त वाचून तो गोसावी म्हणजे सत्स्वरूप जे आहे ते सत्स्वरूप जे तो काही ना की काहीच नाही शून्यासारखं होत झालं ते आता आपल्याला माहित आहे म्हणून ते दोन्ही एक रूपाने असतात म्हणून जे सत आहे ते चित्तच आहे पण चित्त आणि सत दोघांना जर भिन्न केलं तर चित्तला भिन्न केलं चित्तला म्हणजे प्रकृतीला भिन्न केलं तर तो गोसावी पण राहणार नाही आणि सतला भिन्न केलं तर त्या ठिकाणी त्याचं चित्व राहणार नाही चित्व राहणार नाही म्हणजे तिची सिद्धीच होणार नाही जेणे देवी संपूर्ण जेव्हा त्या चित्त बरोबर सतचं अधिष्ठान बरोबर ना त्यांचं ऐक्य होतं तेव्हाच ती परिपूर्ण होते आणि देवाच्या ठिकाणी जे सर्व नियामकत्व सर्वज्ञत्व येतं ते त्या प्रकृतीमुळे त्याला सर्वज्ञत्व नाव येतं जर प्रकृती बाजूला केली तर तो सर्वज्ञ काय सर्वज्ञत्व कशाला येईल आपण म्हणतो की त्याची शुद्ध सत्वात्मक उपाधी आहे शुद्ध सत्वात्मक प्रकृती किंवा माया हा त्याचा उपाधी आहे म्हणून त्याच्या ठिकाणी सर्वज्ञत्व आहे आणि जीवाच्या ठिकाणी काय आहे जीवाच्या ठिकाणी अविद्या ही उपाधी आहे परिचिन्न किंवा अंतःकरण ही परिचिन्न उपाधी आहे बरोबर ना म्हणून त्याच्या ठिकाणी अल्पज्ञत्व किंवा अल्पशक्तिमत्व आहे असं आपण म्हणतो पण जर या ठिकाणी त्यांनी परस्पराला सोडलं ते जर उपजीवक भाव राहिले नाही तर नंतर असं एक चिंतन केलंय की ते उपजीवक भाव त्यांच्यामध्ये आहे किंवा ती दोन्ही उपजीवी आहे म्हणजे एक उपजीवक झालं की दुसरं उपजीवी होतं आणि एक उपजीवी झालं की दुसरं उपजीवी होतं किंवा त्यांच्यात वास्तविक निरपेक्ष एक आहे ते दोन्ही काय आहे निरपेक्ष एक हे त्यांचं स्वरूप आहे तरी त्यांच्यात उपजीव्यता काय येतं एकाला जर म्हटलं का प्रकृती संबंधाने त्या अधिष्ठानाला पुरुषत्व येतं आणि एकाला पुरुष म्हटलं का पुरुष संबंधाने त्याच अधिष्ठानाला काय होतं प्रकृती भाव प्राप्त होतो आहे की नाही जसं त्यांनी म्हणजे सापेक्षता उपजीवक भाव याचा अर्थ काय परस्परांना परस्पराची अपेक्षा त्याला आपण सापेक्षता म्हणतो जसं आपण शहाणा शब्द योजला शहाणा शब्द हा वेडेपणाच्या सापेक्षित होतो आणि नुसता वेडा म्हटला तर शहाणा शब्द आणि वेडा शब्द हे दोघे काय आहे उपजीवक आहे म्हणून कोणत्याही एका शब्दाचं उच्चारण केलं तर ते दोन्ही येतात म्हणून या ठिकाणी त्यांनी मेहून असा शब्द प्रयोग केला पुढे जाऊन मेहून शब्दाचा अर्थ म्हणून आज आम्ही मेहून जेवायला बोलावलं म्हणजे पती आणि पत्नी दोघांनाही बोलावलं तसंही तर प्रकृती आणि पुरुष यापैकी कोणत्याही शब्दाचा उच्चार केला तर एकाचा केला का दुसरा येतोच त्या ठिकाणी तशी ती किंबहुना एकोपजीवी एकेकांची ती परस्परांची उपजीवक भावाने स्थित आहेत असं त्याचा अर्थ ठीक आहे ना ओळीचा आता या ठिकाणी टीका सांगतो याचा परस्परानुभाव तोच जगाचाही नाही आपलं जे देवी जे ज्ञानघन ते पुरुषेचे असे परिपूर्ण म्हणजे सत्यविन ज्ञान आसोची न शके सरळ आहे याच्यामध्ये
देवी जे ज्ञानघन, देवीला काय तुम्ही सांगितलं चितला देवी म्हटलं ना, म्हणजे ज्ञानघन कोण आहे? देवी आहे. ते पुरुषाचे असे परिपूर्ण, ते पुरुषामुळेच त्या ठिकाणी परिपूर्णतेला प्राप्त होते. म्हणजे सत्य विन ज्ञान असोची न शके, म्हणून सत्य वाचून ज्ञान असू शकणार नाही. अहो हे बहु काय बोलो जाणं, सत्ता म्हणजे निखळ ज्ञान, ते ज्ञान नसता सत्ता पण सत्य शिकायची. आता काय आपलं दररोज चिंतन चाललं तेच त्यांनी पुन्हा सांगितलेलं आहे की अहो हे बहु काय बोलो जाणं, फार काय बोलू. सत्ता म्हणजे निखळ ज्ञान, सत्ता म्हणजे केवळ ज्ञानालाच काय, सत्ता म्हणजेच काय आहे? निखळ ज्ञान आहे. म्हणजे ज्ञान ह्या सत्तेवरून निखळ ज्ञान म्हणजे केवळ विशुद्ध ज्ञान स्वरूप, बरोबर. स्वरूपभूत ज्ञान हे स्वरूपभूत सत्तेहून भिन्न नाही. ते ज्ञान नसता सत्तापण सत्तेची कैसे, आणि ते जर ज्ञान तुम्ही बाजूला केलं तर सत्तेला सत्तापण तरी सत्तात्व ना कसं येईल? अर्थात येणार नाही. म्हणून ये देवी विन गोसावी तो किमात्मक जाण, किंबहुना इथे दुजेपण कोठोनी आणावे. म्हणून ये देवी विन, ह्या देवी वाचून तुम्हीच सांगा बरं, तो गोसावी किमात्मक जाण, देवीला बाजूला करा आणि तो गोसावीचं काय स्वरूप आहे तुम्ही आम्हाला सिद्ध करा. देवीला चितला बाजूला केलं तर त्या देवाचं किंवा सत्तेचं स्वरूप काय आहे सांगा बरं तुम्ही. आता स्वरूपाची सिद्धी करता येणार नाही. किंबहुना इथे दुजेपण कुठून आणावे, फार काय सांगावं, इथं द्वैत तुम्हाला कुठून आणायचं सांगा. या ठिकाणी द्वैत आणतं, एकाला दूर केलं का दुसरं दूर होतं, बरोबर ना. एकाला दूर केलं का दुसऱ्याची सिद्धीच होत नाही, आणि खाली काय राहतं? फक्त अधिष्ठान मात्रच राहतं, एकाची सिद्धी होत नाही. इथे दुजेपण कुठून आणावे. म्हणून देवीचे जे देवीपण ते स्वतः पुरुषाचे असे जे जाणं, आता पुरुष आयची जे खुण ती देवीची आगवी. म्हणून देवीचे जे देवीपण, देवीच्या ठिकाणी जे देवीपण प्राप्त झाले ते स्वतः पुरुषेची असे जाणे, ते पुरुषाच्या सापेक्ष या ठिकाणी देवीचं देवपण आहे. पुरुष बाजूला केला तर देवीच्या ठिकाणी देवपण कुठून येईल? देवीपण कुठून येईल? बरं, आता पुरुष आयची जी खुण, आता पुरुष असं जे म्हणतात ती जी खूण आहे किंवा तो जो संकेत आहे ती अवघी देवीची. पुरुषाची खूण म्हणजे काय? सगळी देवीच आहे. देवी बाजूला केली तर पुरुषाचं पुरुषत्व कुठं सिद्ध होतंय? होत नाही. अहो ज्ञानाशी नाही खंडन, ते ज्ञानाचे अंगी पुरुषपण, आता पुरुषत्व सत्तारूप जाण, ते ज्ञान मात्रचे. अहो ज्ञानाशी नाही खंडन, बरोबर ना. ते जे ज्ञान आहे त्याचं खंडन होत नाही, म्हणजे त्या ज्ञानाला कधी अनित्यता नाही, ते नित्य ज्ञान स्वरूपच आहे, म्हणून त्याचं खंडन नाही. आणि ते ज्ञानाचे अंगी पुरुषपण, ज्या ज्ञानाला खंडन नाही त्या ज्ञानाच्याच अंगाला काय आलेले? पुरुषपण आलेले. खंडन नाही म्हणजे ज्या ज्ञानाची नित्य सत्ता आहे, बरोबर ना, त्यालाच काय आलं? पुरुषपण आलं. आता पुरुष तो सत्तारूप जाण, आता पुरुष जो आहे तो कसा आहे? सत्तारूप जाण. पुरुष जो सत्तारूप आहे ते सत्य काय आहे? प्रकारे ज्ञान मात्रची की, कारण कधी त्याला न सोडणारं ज्ञान आहे, म्हणून ते ज्ञान मात्रच काय आहे? पुरुषाची सत्ता आहे, दुसरं काय आहे? आणि त्याचं ज्ञान काय आहे? तर केवळ त्या पुरुषाची असणारी सत्ता आहे. आणि सत्ता काय आहे? केवळ त्या पुरुषाचा अखंड दंडायमान असणारं ज्ञान आहे, दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? असो दृष्ट्याच्या अंगी दृष्टेपण, ठीक चाललंय नाही पण लगेच सांगा. अर्थात नाही ते म्हणतात लक्षार्थाने का? हे सर्व चिंतन लक्षार्थानेच आहे, लक्षार्थानेच आहे. त्या दोघांचं एक पण जे आहे ते लक्षार्थाच्या ठिकाणी अखंड ऐक्य आहे ना, बरोबर ना. त्यांचं जे परस्पर सोपाधिक स्वरूपातलं किंवा वाच्यार्थामध्ये त्यांचं ऐक्य संभवत नाही ना. वाक्य त्यांचं ऐक्य कोणत्याही प्रकाराने तुम्हाला सिद्ध करता येणार नाही. उपाधी सहित त्याचं तिचं ऐक्य वाच्यार्थाचं सिद्ध नाही. हे जे आम्ही सांगतोय कोणतं ऐक्य आहे? लक्षार्थाचं ऐक्य आहे, आणि ते स्वतः सिद्ध आहे, ते नित्य आहे, ऐक्य नाही. हे जर नित्य असतं वाच्यार्थाचं ऐक्य तर बात करायची गरज काय होती? त्याची बात करण्याची गरज नव्हती. असो द्रष्ट्याच्या अंगी दृष्टेपण हेच आहे ना. असो द्रष्ट्याच्या अंगी दृष्टेपण हेची सत्ता हेचे ज्ञान, येथे एकोपजीविका जाण काय आणावी लागे. आता ते म्हणतात इथं जर पाहिलं ना, द्रष्ट्याच्या अंगी दृष्टेपण, इथं कोणता द्रष्टा? स्वरूपभूत द्रष्ट्याच्या अंगी आपलं बरोबर असंच घ्यावं लागेल ना. स्वरूपभूत द्रष्ट्याच्या अंगी असणारे जे द्रष्टेपण आहे म्हणजे दृंगमात्र स्वरूप आहे, हेची सत्ता हेचे ज्ञान आहे, तेच सत्ता आणि तेच ज्ञान आहे. द्रष्ट्याच्या ठिकाणी नित्य असणारे जे दृंगमात्र स्वतःसिद्ध स्वयंप्रकाश स्वसंवेद्य
असं त्याचं जे स्वरूप आहे तेच सत्ता झाले आणि तेच काय झाले, ज्ञान आहे झाले. येथे झाले म्हणजे तेच आहे. येथे एकोपजीविका जाणं काय आणायला, यांना एकोपजीवी तरी काय करायचे, यांना हे परस्पराचे एकोपजीवी आहेत. इथं जर काय आहे ना, हे जे अर्थ केलाय ना, आणि तसं ज्ञानेश्वरी जसं आपण स्वल्पविराम, अर्धविराम किंवा आक्षेपार्थ प्रश्नचिन्ह देतो ना, तसं इथं चिंतन करताना असं झाले किंबहुना एकेकांची एकोपजीवी. चांगलं लक्षात घ्या, लागतं का नाही तर सांगावं हे नको म्हणायला असं, तर त्याच्यातलं कारण इथं नाही ते, पण अर्थ तसा केला. आणि हे खरं त्याच्यातलं खून आहे का नाही, त्याची खून आहे. ती एकोपयोगजीवी काय ती नाही, तसं ती कशाची एकोपयोगजीवी ते आहेत कोण, अधिष्ठान आहे त्यांच्या ठिकाणी वाचारंभन मात्र केलेला काय व्यवहार आहे. मग ते जे दोन पदार्थ ते परस्परावर अवलंबून आहे, ते एकोपजीवी आहेत का ती दोन्ही. जर तुम्हाला एकोपजीवी आहेत असं सांगायचं असेल तर एकाच अधिष्ठानावर ते दोन्ही भासतात असा अर्थ घ्यावा लागेल. बरोबर ना. आता बघा ते म्हणतात असो द्रष्ट्याच्या अंगी द्रष्टेपण, द्रष्ट्याच्या अंगी जे द्रष्टेपण आहे दृङ्मात्र स्वरूप, आणि हे काही वेगळे आहेत का, तेच सत्ता तेच ज्ञान, तेच सत्ता आणि तेच ज्ञान आहे. द्रष्ट्याच्या अंगी जे दृङ्मात्र स्वरूप आहे तेच सत्ता आणि ज्ञान या शिवशक्तीमध्ये त्याला नावाचा काय झालेला आहे, प्रयोग झालेला आहे. मग ते जर तिन्ही एकच असतील, येथे एकोपजीविका जाणं काय आणावी लागेल. हे दोघं परस्परामध्ये उपजीवक भावाने स्थित आहे. असं काही बाहेरून त्यांचं काही एकोपजीवी करायला बाहेरून कोणती वस्तू आणावी लागते का, अधिष्ठानातच ते विद्यमान आहे का, त्या अधिष्ठानाच्याच ठिकाणी फक्त उपजीव्य उपजीवक भाव शिवशक्तीविषयी कल्पना केलेल्या आहे का, तिथं उपजीव्य उपजीवक भाव आहे का. आपला स्वतःच्या ठिकाणी उपजीव्य उपजीवक भाव सांगता येईल का, आपल्याला सांगताच येणार नाही. परंतु हा काय फक्त या ठिकाणी कल्पना मात्र आहे. हा जो भेद पुढे लिहितात, हा जो भेद वाचारंभन एकच याची एकच असे जीवन म्हणून एकोपजीविका जाणं ऐतीचे असे. हा जो भेद आहे तुम्ही केलेला प्रकृती पुरुषाचा, बरोबर ना, सत्ता आणि ज्ञानाचा, हा भेद फक्त वाचारंभन आहे, नाममात्र आहे. याची एकच असे जीवन. याला दोघांचं जीवन कोण आहे, याला ह्या दोघांना जीवन कोण आहे, अधिष्ठानाचं जीवन आहे. काही परस्पराला उपजीव्य उपजीवक भाव आहे की नाही. दोघे अध्यस्त आहेत ना, आणि कधी कोण अध्यस्त पदार्थ हा कोणाचंही कारण होत नाही, किंवा त्या दोन अध्यस्त पदार्थामध्ये उपजीव्य उपजीवक भावाची कल्पना करता येणार नाही. करता येईल का व्यवहारात तरी. अध्यस्त असं की अध्यस्त पदार्थ हा कोणाला कारण होत नाही, आणि अध्यस्त पदार्थ हा कोणाला अधिष्ठान होत नाही, अधिष्ठान होत नाही. मग ते जर कोणी त्याला परस्पराला कारणही होत नसते आणि परस्पराला अधिष्ठानही होत नसते, आणि दोन्ही अध्यस्त असतील, तर त्यांच्यामध्ये उपजीव्य उपजीवक भावाची कल्पना करता येईल का. म्हणून मला तर वृत्ती प्रभाकरमध्ये त्याला प्राणप्रदत्व असं सांगितलेलं आहे. प्राणप्रदत्वाने त्या ठिकाणी ते एकमेकाचा त्यांचा जो उपजीव्य उपजीवक भाव आहे ना, त्या सांगण्याचा तात्पर्य त्यांचा संबंध कोणता आहे, प्राणप्रदत्व संबंध आहे. म्हणजे त्या दोघांनाही प्राणप्रद कोण आहे, अधिष्ठान आहे. म्हणजे शिव आणि शक्ती अधिष्ठानाच्या ठिकाणी प्राणप्रदत्व संबंधाने राहतात. असं काहीतरी चिंतन आता बरेच दिवस झाले, पण लक्षात आलं का त्याचा भाव. तर त्याच्यामध्ये प्राणप्रद म्हणजे त्याची सत्ता आणि स्फुरण घेऊन राहतात, म्हणून ते त्याला काय प्राणप्रद आहे. आणि त्या रीतीनं त्या अधिष्ठानाच्या दोघांचाही उपजीव्य उपजीवक भाव तुम्हाला सांगता येईल. उपजीव्य उपजीवक भाव सांगता येईल, पण कोणत्या रीतीने सांगता येईल. उपजीव्य कोणाला म्हणतात, ज्या अधिष्ठानावर राहिले त्याला उपजीव्य म्हणतात, आणि जे राहिले त्याला काय उपजीवक म्हणतात. का ज्याच्यावर राहिले त्याला उपजीवक म्हणतात, आणि जे राहिले त्याला काय म्हणतात, उपजीव. अधिष्ठानच उपजीव्य आहे. ते प्रकृतीचं आहे का पुरुषाचं आहे. दोघांचंही उपजीवक आहे. ते दोघांचं कोण, प्रकृती आणि पुरुष एकमेकाचे आहेत का, अधिष्ठानच दोघांचं उपजीवक आहे. आणि दोघे उपजीवी आहेत का नाही. ते उपजीवी कसे, प्राणप्रदत्व संबंधाने. बरोबर ना, त्यांचा संबंध कसा आला, प्राणप्रदत्व. मग प्राणप्रदत्वचं काय स्वरूप आहे, तर अधिष्ठानाचं सत्तास्फुरण आहे की नाही, असे ते. मग ज्यांना स्वतःचं सत्तास्फुरण नाही ते दोघं परस्पराला उपजीवी उपजीवक भावाने राहतील का, राहणं शक्य नाही. म्हणून मला वाटतं गुरुजींच्या अमृतानुभव किंवा कुठेतरी तिला हे प्राणप्रदत्व संबंध त्यांचा सांगितलं. हा
हा राजाने सेनापतीला दिलेले असेल. तसं हे यांना सत्तास्फुरण कोणी दिलेले? अधिष्ठानाने यांना सत्तास्फुरण दिलेलं आहे. अशा रीतीने म्हणजे प्राणप्रदत्वच आहे की नाही ते. असो दृष्ट्या काय झालं, हा जो भेदवाचारंभण याची एकच याचे जीवन. दोघांना जीवन कोण आहे? एकच आहे. म्हणून एकोपजीविका जाणं आयतीच असे. या दोघांनाही एकच उपजीवक आहे. एकोपजीविका म्हणजे दोघांचं उपजीवक काय आहे? हे अधिष्ठानच आहे. आणि ते अधिष्ठान कसं आहे? आयतीचे असे. या ठिकाणी ते काय ते स्वतः सिद्ध आहे. बघा बारकाईनं बघा, याचा अर्थ ह्या दोघांच्यात परस्परामध्ये बरोबर ना उपजीव्य उपजीवक भावाचा शोध केला आणि जर सापडला असता तर भेदाची सिद्धी झाली असती. दोन पदार्थ काय झाले असते? सिद्ध झाले असते. म्हणून त्या भेदाला तिथे पण लाजच वाटली आहे की नाही. त्यांचा भेद सिद्ध करायला त्यांचा संबंध कोणता तरी सिद्ध करावा लागला असता बरोबर ना. त्यांचा त्या दोघांचा तर संबंध आहे. तो संबंध नेमका समवाय संबंध आहे का संयोग संबंध आहे किंवा त्याला काय म्हणतो आपण विशेष भाव संबंध आहे किंवा कार्यकारण भाव संबंध आहे. कोणता तरी संबंध सांगावा लागला असता की नाही. कोणताच सांगता आला नाही. पण उपजीवक भाव तरी सांगता येतो का? नाही, तो सांगता येत नाही. तो सांगता आला असता तरी भेदाची सिद्धी झाली असती. पण दोघांचं अधिष्ठानच त्यांचं प्राणप्रदत्वाने बरोबर ना. प्राणप्रदत्वाने तेच त्यांचं उपजीवक आहे आणि दोघांचं एकच उपजीवक आहे. मग त्या दोघांमध्ये भेद होईल का आता? बरं त्यांचे कसे सत्ता स्फुरण स्वरूप आहे आणि स्फुरणच काय आहे? सत्ता स्वरूप. भेद कुठं सापडतंय? मग भेद लाजोनी आवडी एक रसी देत बुडी असं मागं सांगितलं ना त्यांनी. याची परस्परता नाही तरी एकोपजीविकाचे पाहिजे अथवा एक एकेविन एकही असू नये. तर बारकाईने त्याचा अन्वयानुरूप अर्थ सांगा. मला त्या शब्दाचं किती हे झालं बघा माहित नाही. याची परस्परता नाही. हे दोघं परस्पर नाही म्हणजे हा एक आणि ते एक ना. एक एकाहून भिन्न नाही. परस्पर म्हणलं की ते एकमेकाहून भिन्न पण ते एकमेकाहून भिन्न नाही. मग यांच्यामध्ये परस्परता आहे का? म्हणजे यांच्यामध्ये भेद नाही. परस्परता नाही म्हणजे एक एकाहून भिन्न नाही म्हणजे या दोघांमध्ये भेद नाही. तरी एकोपजीविकाची पायी परंतु दोघांमध्ये भेद नाही. दोघांमध्ये भेद नाही तरी ते एकोपजीविकाची पायी. ते काय एकोपजीव्यच आहे. बरं त्यांची उपजीविका एकावरच आहे म्हणजे अधिष्ठानात त्यांच्यामध्ये परस्पर म्हणजे ते दोन नाही. दोन नसले तरी सुद्धा त्या दोनांचं म्हणजे कारण रूपाने असणाऱ्या त्या दोघांचं उपजीवक मात्र एकच आहे. एकोपजीव एक अधिष्ठानच आहे. अथवा एक एकेविन एकही असू न शकती. अथवा असं तुम्ही म्हणणार एक एकेविन दुसरे एक म्हणजे विकल्पाने सांगतात. अथवा एक एका वाचून एकही असू न शकती. एकही असू शकत नाही. एक तर दोघांचे उपजीवक एकच आहे. दोघांचे उपजीवक एकच आहे म्हणजे त्या एकावर दोन्ही आद्यस्थ आहेत. तत्वतः आद्यस्थ असणारे ते दोन्ही त्यांच्यामधलं द्वैत भेद सत्य तुम्ही सिद्ध करू शकत नाही. किंवा दुसरी गोष्ट दुसऱ्या रीतीने त्यांचं स्वरूप सिद्ध होत नाही. जर तुम्ही म्हटले एक एकेविन जर एकाला वेगळं करून एकाला पाहायला गेले एकाला एका वाचून पाहायला गेले तर एकही असू न शकते. ते एकही म्हणजे एकाचंही स्वरूप सिद्ध होत नाही. दोन्ही रीतीनं अधिष्ठानात पाहिलं तरी त्यांची सिद्धी नाही आणि परस्परा वाचून पाहिलं तरीही त्यांची सिद्धी होत नाही. परस्पराला वेगळं करून पाहायला गेलं तरी एकाची सिद्धी होत नाही. अधिष्ठानात दोघांना पाहायला गेलं तर दोघांची सिद्धी होत नाही. कारण त्या अधिष्ठानाच्या सत्तास्फूर्तीने ते स्फूर्तिवान झालेले. म्हणून तुम्ही प्रकृती आणि पुरुष ही काही विवेकातली गोष्ट नाही. तुमच्या विचारातली गोष्ट नाही. त्याचा विचार करण्यासारखी ती विचाराधीन प्रकृती आणि पुरुष दोन तत्व आणि त्यांच्यामध्ये भेद हा कोणताच विचाराधीन नाही. तुम्ही एक रसातच बुडी देणं चांगलं आहे. भेदाने आवडीनं लाजून त्या एक रसामध्येच बुडी देणं चांगलं आहे आणि त्या भेदाने बुडी दिली सुद्धा. असंच करायचं ना चिंतन घ्यायचं. तर आता सांगतात अथवा म्हणजे विकल्पाने देखील यांची नाही अशी सिद्धी होते बरोबर ना. अधिष्ठान आद्यस्थ भाव संबंध मानला तरी यांची अशी सिद्धी होते. ते एक नाहीच आहे आणि एकच आहे. एक नाही म्हणजे प्रकृती पुरुष नाहीच आहे. जर बारकाईने विचार केला तर हा जो एवढ्या एक प्रकरणच आणि ते आरंभाला दिलं
आरंभाला दिलं तर याच्यामधून एक दिसतं चांगलं बघा, कारण पुढे काय विचार येतो की काय आहे की वेदांत हे एक दर्शन आहे आणि हे दर्शन सर्व दर्शनाच्या मध्ये श्रेष्ठ आहे. बाकीची दर्शनं जी आहेत तर जो दर्शनशास्त्राचा इतिहास आपण पाहिला तर नास्तिक दर्शनापासून वेदांत दर्शनापर्यंत कसे हा दार्शनिक विचार कसा विकसित होत गेला याचा जर विचार केला तर वेदांत विद्या पर्यंत आल्यानंतर खऱ्या अर्थाने जे काही परमपुरुषासाठी दर्शनाचा विचार आहे तो विचार वेदांत शास्त्रात येऊन फलीभूत झालेला आहे आणि त्यापुढे साकाशाचा परागती आता अनादी कालापासून म्हणजे वेद कालापासून तर आता पुराण काल झाला, स्मृतीचा काल झाला, संत वाङ्मयाचा काल आला. सिद्धांत तसाच राहिला की नाही वेदांत दर्शनाचा ऐकून दृष्टांत. आणि त्यांनी मग काय केलं, जगताची, जीवाची, ईश्वराची संगतीला सांगितली व्यवस्थित रीतीनं. बरोबर, ती संगती सगळ्यांनी मान्य केली. बरोबर ना. म्हणजे त्याच्यामध्ये काय झालं, प्रकृती स्वतंत्र, प्रकृतीचा स्वतंत्र परिणाम याचं पण खंडन झालं. ब्रह्माचं या ठिकाणी स्वतंत्र जगत कारणवाद, ब्रह्म स्वतंत्र जगताला कारण आहे याचं पण खंडन झालं. प्रकृती स्वतंत्र आहे याचंही खंडन झालं. जग स्वाभाविक आहे याचंही खंडन झालं. बरोबर ना. आणि जग जे आहे ते परमाणूच्या द्वारा ह्या जगताची उत्पत्ती झाली याचंही खंडन झालं. हे सगळं वेदांत क्रमाक्रमाने करत गेलेले नाही. आणि मग जगताची उत्पत्ती सांगताना दोघांचा काय सांगितलं, आध्यासिक संबंध सांगितला प्रकृती आणि पुरुषाचा. केवळ प्रकृतीवाद सांगितला नाही, केवळ ब्रह्मवाद सांगितला नाही, प्रकृती पुरुषाच्या संबंधातून चांगलं लक्षात घ्या जगताची उत्पत्ती सांगितली. आणि ही जी गोष्ट आहे ती सगळ्यांना पटली. बरं, तो संबंध सुद्धा कोणता सांगितला, संबंध पण सांगितला, पण तो तादात्म्य संबंध नाही सांगितला. तादात्म्य आध्यासिक तादात्म्य संबंध सांगितला. त्यामुळे वेदांताची सगळी इमारत आहे ना की भक्कम पायावर उभी राहिली. आणि आता चंद्र सूर्य असेपर्यंत याच्या अध्यारोपाचा अपवाद वेदांतच करेल. बाकीची दर्शनं जी त्यांनी अध्यारोपात जी जगताची संगती सांगितली त्या संगतीचा अपवाद करायला किंवा त्याचं खंडन करायला कोणतंच दर्शन समर्थ नाही. म्हणजे आता इथून पुढे भौतिक दर्शने किती जरी विचारात आली प्रायोगिक भौतिक तत्वावर तरी ते ह्या वेदांतांनी सांगितलेल्या जगद उत्पत्तीच्या संगतीचं, जगताच्या लयाच्या संगतीचं, जगताच्या स्थितीचं जे काही वर्णन केलेलं आहे ते इतकं तंतोतंत केलंय तर गणितापेक्षा तंतोतंत. आपल्याला अध्यारोप म्हणून आपल्याला आता आपण वेदांताच्या विचारात त्याला सहज दूर करतो ती गोष्ट सोडून द्या. परंतु ज्या लोकांनी हे जगत सत्य समजलंय, बरोबर ना, तर त्यांनी ज्या ज्या काही कल्पना केल्या त्या कल्पनेमध्ये जगत मिथ्या हे गृहीत कृत्य धरून सुद्धा जे काही वेदांतांनी ह्या जगत उत्पत्तीची संगती सांगितली ती जवळ म्हणजे आज आकाट्यच आहे. आणि त्याच्यानंतर एवढी सुंदर संगती सांगणार कोणतंच दर्शन निर्माण होणं शक्य नाही आणि केली ते टिकली नाही वेदांतापुढे. आणि वेदांताचं कोणी खंडन करू शकत नाही अशी आहे ना. आता ज्ञानोबराय या ठिकाणी जे सांगतात आता की प्रकृती आणि पुरुष या रूपाने जे सांगतात हे सुद्धा एक फार महत्वाची गोष्ट आहे. कारण ही गोष्ट आपल्या मनामध्ये भजलेली आहे. कोणती, प्रकृती आणि पुरुष यांच्या संबंधातून जग होतं आणि प्रकृती पुरुषांचा आध्यात्मिक तादात्म्य संबंधापासून होतं असं आपण मान्यता दिलेली की नाही. ही मान्यता जणू काही हा पूर्ण शास्त्राचा सिद्धांत आहे म्हणून आपण मानतो. पण ज्ञानोबराय जेव्हा अनुभूती सांगत असतात त्या अनुभूतीमध्ये हे सुद्धा नाही आहे की नाही, हे सुद्धा नाही. म्हणून सुरुवातीपासूनच त्या प्रकृती पुरुषाचं काय स्वरूप आहे हे सांगायला सुरुवात केली आहे की नाही. कारण तुम्हाला अनुभूतीकडे जाण्यासाठी प्रधान मल्ल निभरण न्याय म्हणजे जसं आपण म्हणतो, प्रधान मल्ल जो आहे त्याचं तुम्हाला जर त्याला पराजित केलं तर इतरांचा पराजय केल्यासारखंच आहे. इतरांचा पराजय करण्याची काही गरज नाही. तसं या ठिकाणी हा जो अध्यारोपाच्या भाषेत वेदांतांनी सांगितलेला विचार आहे, बरोबर ना, त्याचा अपवाद करण्यासाठी माऊली अशा रीतीने इथूनच सुरुवात करतात. बरोबर ना. अध्यारोप अपवादाला सुद्धा कोण घेतलंय, प्रकृती पुरुष घेतले. प्रकृती पुरुष ही दोन तत्व घेतले आणि निखालसपणे ही दोन्ही अधिष्ठानाच्या ठिकाणी मिथ्या आहेत, अधिष्ठानाच्या ठिकाणी वाचारंभन आहेत, तुच्छ आहेत, शून्यरूप आहेत, ती विचार करण्याच्या योग्यतेचीच नाही. आणि विचार केला तर विचारापद्धती त्यांची सिद्धीच होत नाही.
अशा प्रकारची ही तुच्छ आहेत असा हा विचार एक त्याच्यातून सांगण्यासाठी प्रारंभिकच वाटतं कधी कधी, बरोबर आहे ना, की हा विचार घेतला असावा मंगलाचरणाच्या रूपाने. काय त्यांचं महत्व वर्णन केलंय का त्यांना प्रत्येक ठिकाणी तुच्छ ठरलं आहे की नाही. आणि त्यांचा उपयोगिता जी आहे तर एक रसात बुडी देण्यासाठी त्यांनी करून घेतलेली जी वेदांताची पद्धती तीच पद्धती, पण त्या पद्धतीकडे पाहण्यासाठी एक डोळसपणा किंवा एक नजर माऊलींनी ह्या प्रकरणातून फार मोठी दिलेली असं दिसतं आहे की नाही. जर तुम्ही आमच्या वेदांतांनी सांगितलेलं असं ते कितीतरी लोक आध्यात्मिक तादात्म्य संबंध का मानावा लागतो, हा संबंधाने घेतलं तर हा येईल, ह्या संबंधाने घेतलं तर हे येईल, म्हणून त्यांचा संबंध हा आध्यात्मिकच मानावा लागतो आणि ते जगाच्या संगतीसाठी मानावा लागतो असं आपण म्हणतच राहतो ना. तरी सुद्धा मनामध्ये असं सकाळी सांगितलं का आपण त्रिगुणात्मक म्हणजे काय, क्रिया तेवढी रजोगुणाची, ज्ञान तेवढं सत्वगुणाचं आणि पदार्थ तेवढे तमगुण. वाटतं का आता ही संगती बरोबर आहे की नाही असं वाटतं. तर ही भावना माऊली पूर्णपणे पुसून टाकतात आपली, की तुम्ही कार्याला काही समजू नका, कारणाला काही समजू नका, कारणाच्या अतीत असणारं जे स्वरूप आहे ते तुमचं नित्य विराजमान आहे, त्या अनुभूतीत राहा ना तुम्ही आहे की नाही. त्या अनुभूती राहा म्हणजे ती अनुभूती स्वरूप होऊन राहणार आहे की. त्या ठिकाणी द्वैताचा यत्किंचित विचार करू नका, मायाचा करू नका, माया कार्याचा करू नका. त्या मायेमुळे आलेला ईश्वर भाव, अज्ञानामुळे आलेला जीवभाव, ह्या अविद्या विशिष्ट किंवा माया विशिष्ट, अविद्योपाधी किंवा मायोपाधी ह्या गोष्टी तुम्ही विचार करू नका, उपाधीचा विचारच करू नका, उपाधी सापेक्ष उपहिताचा पण विचार करू नका. तुम्ही काय जे अवाच्य वस्तू आहे अखंड सबराभरी ती तुमचं नित्य विराजमान आहे ते तुम्ही फक्त समजून घ्या आहे की नाही. तिच्याविषयीचा जो काही तुमची भ्रमात्मक काही असेल धारणा ती फक्त काढून टाका, दुसरं काही करायचं नाही. तुम्ही आहे इथं आत्ता ऐक नाही आणि तुम्हीच ऐक नाही, तुम्ही आणि आहातच याच्याबद्दल काही शंका घेण्यासारखं ठेवतच नाही माऊली. म्हणून हे प्रकृती पुरुष एक चिंतन करायला हरकत नाही. तर त्यामुळे गुरुचं प्रकरण पहिला का नाही घेतलं आहे की नाही. किंवा जीवनमुक्तीचं माणसाला कौतुक आहे, जीवनमुक्तीचं आधी वर्णन करायचं होतं, तिला अनुकूल असणारं प्रकृती पुरुष नंतर करायला पाहिजे होतं, म्हणजे करू शकले असते ना. पण खरं जे काय आहे हे जे मस्तिष्कामध्ये बसलेले आहे तुमचं आता हे जगत म्हणलं का प्रकृती आणि पुरुष, पण ते प्रकृती आणि पुरुषाचं एके विना काही नाही का, ते विना काही ना की तो घोसावी, ती नाही ते नाही. आणि परिपूर्ण जे आहे ना ते मूळ अधिष्ठानाचं सत्व, अधिष्ठानाची सत्ता आणि अधिष्ठानाच्या प्रकाशावर यांचं चाललाय उष्णा व्यवहार आहे की नाही. बरं उष्णा व्यवहार करणारे जर स्वतंत्र नसतं तर त्या पदार्थांना काय किंमत आहे, ते एकच ते नगण्य पदार्थ आहेत आहे की नाही, ते तुच्छ पदार्थ आहेत, आलिक आहेत, त्यांचे काय तुम्ही विचार करत बसला. विचार करण्याचे सुद्धा ते योग्यतेचे नाही, भेदाची सिद्धीच होत नाही आणि अखंड अभेद स्वरूप जे आहे तर त्याची कधीच हानी होत नाही. न हियते नाम न विहन्यते, काल त्यांनी दिलं त्याचं कधीच विघात होत नाही. असं आहे तसं समजून घ्या ना. हे खरं आरपार आहे की नाही, हे खरं नो आहे. पण अगोदर हे सगळं समजून घेतलं तर आता अहो परस्परता नसोन आपली गोडी आपण भोगिता भास जाणं दोपणांत. हेच झालं ना आपलं. एके विना असो न शकते, एका वाचून ते काही नाही, त्यांचं अस्तित्व किंवा सत्ता सिद्ध होत नाही. असद रूपच आहेत, खरं असद रूपच आहेत ऐके नाही. अहो परस्परता नसोन, त्या ठिकाणी ते परस्पर म्हणजे एकमेकाहून भिन्न ना, असंच घ्यायचं, भिन्न नाही तर ते मग काय आहे तरी काय. तर ते सांगतात आपली गोडी आपण भोगिता भास जाणतो. पण आपलीच गोडी आपण भोगिता, आपणच आपली गोडी भोगत आहोत, आत्माच आत्म्याचा भोग घेत आहे ऐके नाही, बरोबर ना. आनंदच आनंदाचा भोग घेत आहे. मग आणि भोगिता भास आपली गोडी आपण भोगिता, बरोबर ना. आपली गोडी आपण भोगत असताना म्हणजे आपल्या गोडीच्या भोगासाठी आपल्याला कोणत्याही इतर द्वैतात्मक आलंबनाची आवश्यकता नसताना आपलाच भोग आपण भोगत असताना मग ते म्हणतात दोपणाचा भास जाणं. पण मग त्या ठिकाणी भोग होताना तर दोनपणात होतो असं वाटतं. तर दोनपण हे काय आहे, मिथ्या आहे. दोनपण मिथ्या आहे म्हणजे द्वैत मिथ्या आहे नाही का.
द्वैत मिथ्या आहे. मग आहे काय सत्य? आपलाच भोग आपण घेत आहोत. भोगासाठी दुसऱ्या वस्तूची आवश्यकता पण नाही आणि नाही पण दुसरी वस्तू नाही पण आणि आनंदाची उणीव पण नाही. फक्त तुम्हाला भ्रम झाला म्हणून आनंदाची काय वाटते उणीव, आणि त्यासाठी तुम्ही साधनं किंवा इतर आलंबनाची कल्पना करीत राहता. आणि त्या कल्पनेत इतक्या आलंबनाचा विस्तार करता का हे सगळं जग तुम्हीच निर्माण करता. आणि ज्या वेळेला बरोबर ना, आणि ज्या वेळेला तुम्ही त्याचा भोग बघता त्यावेळेला आत्माच आत्मानंदाचा काय करत असतो, भोग घेत असतो. आणि तुम्ही ते आणखीन भ्रमात सापडता आणि त्या पदार्थाने मला सुख दिला असं तुमच्या कल्पना होतात. बाकी दुसरं काय आहे? सगळ्या ठिकाणी त्यावेळी भ्रमकालात सुद्धा तुमचा आत्म्याचा आनंद आत्माच भोगत असतो. आत्म्याचा आनंद दुसरं कोणी भोगत नाही. किंवा प्रकृती पुरुष द्वैत केलं किंवा त्या द्वैतातून अनेकत्वाचा विस्तार झालेलं जग आलं, जगातले पंचविध विषय आले, अनेक भोक्ते आले आणि अनेक भोक्त्यांनी आपापल्या विषयांच्या द्वारा त्याचा भोग घेतला, आनंद संपादन केला, असं काहीच नाही. हा तुमच्या कल्पनेचा विस्तार आहे, बाकी दुसरं काही नाही. आणि ही जर कल्पना टाकली तर तुमचा काय आनंद रूपाने असले का आनंदाचाच भोग आहे आणि त्याला कोणतंही साधन लागत नाही. त्या ठिकाणी तुम्हाला ज्ञानच आहे, ज्ञानासाठी कोणतं साधन लागत नाही. आणि सत्तेसाठी आणि तुमच्या आद्वयासाठी त्याचं आद्वयाला काय भेद निर्माण करणारी दुसरी कोणती साधनं आहे का? ते तुमचं सतसिद्धच आहे. म्हणजे अखंड आनंद आद्वय काय नित्य निरामय जे का निजध्येय योगी यांचे ते हे समचरण साजेरे विटेवरी पहा भीमातिरी विठ्ठल रूप आहे की नाही. हे जर ह्या भीमेच्या तीरावर येते आहे की नाही. ह्या सगळ्यांचा निराश केला तर काय आहे? तेच आहे. ते पहा म्हणजे ते व्हा आहे की नाही. तिचं जर पाहणं म्हणजे काय आहे? होणंच पाहणं आहे. ते तिचे पाहणे असे विरा. जैसा काय ओवी लिहून ठेवली की ते हजारो वेळा केलं तरी आपलं दार्ढ्यच होत आहे का नाही. काय जैसा न ओढलिया वीरा आपली उगमी धरा होवनी ठाके. अहो परस्परता नसोन आपली गोडी आपण भोगिता भास जाणं दोपणाचा. आणि या ठिकाणी आपली गोडी आपण भोगताना दोनपणाचा फक्त भास आहे. दोनामध्ये गोडीचा भोग होत नाही. मुळात दोनामध्ये भोग होतो ही कल्पना मुळी काय आहे? हा अप्रामाणिक आहे ना. दोनामध्ये भोग होतो ही कल्पनाच काय आहे? अप्रामाणिक आहे. का अनुभवाच्या पण विरुद्ध आहे, का युक्तीच्या पण विरुद्ध आहे? युक्तीच्या पण विरुद्ध आहे की नाही. त्याची जर युक्ती जर घ्यायची झाली ना, या प्रकरणाचा जो दाम्पत्याचा दृष्टांत दिला हा दृष्टांतच त्याची युक्ती होतो. हा असे याच्यामध्ये मग परस्पर ते आवडती. लक्षात आलं ना. मग ते परस्पर ते आवडती ते गोडीचे होय त्रिजगती एवं स्वरूप सुखाते पाहती अवघे जग. मग परस्पर ते आवडती ते परस्पराला काय होतात? आवडतात. ते गोडीची होय त्रिजगती. आणि ते परस्पराला आवडले का त्यांची असणारी परस्परातली जी गोडी आहे तीच गोडी काय होते? त्रिजगती या त्रैलोक्याच्या रूपाने आकाराला येते. म्हणजे सचिद जे आहे त्यांना जे परस्पराचं आकर्षण ऐक्य आहे ते ऐक्यच काय आहे? आनंद स्वरूप आहे. आणि त्या आनंदातून येश ही एव आनंद याती ना. अशा प्रकारे ती गोडीच काय होते? त्रिजगत त्रैलोक्याला प्राप्त होते. एवं स्वरूप सुखाते पाहते अवघे जग. असं जर पाहिलं तर हे अवघड जग कशाला पाहते? स्वरूप सुखाचाच भोग घेते, स्वरूप सुखालाच जाणते, स्वरूप सुखरूपच आहे ऐक नाही आगवज. मग असं म्हणता येईल की नाही एका जनार्दनी एकपणे उभा आणि चैतन्याची शोभा शोभत असे असं म्हणता येईल की नाही. असंच आहे बस. कैसा मेळू आला गोडी. आता 11वी ओवी प्रारंभ झाली. कैसा मेळू आला गोडी दोघे न माती जगी की परमाणु ही माझी उवाये मांडिले आहाती. कैसा गोडीये मिळू आला ये दोघी जगी न माती की परमाणु ही माझी उवाये मांडली आहाती. गोडीये कैसा मिळू आला ते म्हणतात यांची जे परस्पराची जे ना गोडी किंवा आवड आहे त्यामुळे कैसा मिळू आला. काय आश्चर्यकारक त्या दोघांचं मिलन झालं किंवा त्यांचा संगम झाला. कोणाचा? प्रकृती आणि
पुरुषांचा त्यांचा परस्पराच्या आवडीमुळे कसा संगम झाला आणि ये दोघी जगी न माती, आणि इतकी त्यांना परस्पराची आवड आहे का संपूर्ण हे जरी जगत असलं ना तरी ह्या जगी न माती, म्हणजे या संपूर्ण जगतामध्ये ती मावत नाही, म्हणजे ह्या जगतामध्ये ती ओतप्रोत भरलेली आहे. आडवी उभी कुठे पहा तर जगतामध्ये त्या ठिकाणी शिव आणि शक्ती, आस्ती भाती प्रिय आणि नाम रूप याच्या वाचून दुसरं काहीही नाही. मग ते दोघं जगामध्ये मानतात का? बरं, ते असे का हे सगळं सापेक्ष व्यापक असणाऱ्या जगतामध्येच ते मावत नाही, म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर आहेत असं नाही. पण सूक्ष्म असणारे जे परमाणू आहे त्या परमाणू ही माझी उवाये मांडलेली असते. त्या परमाणूमध्ये देखील ते त्या ठिकाणी उवाये म्हणजे सुखाने मांडली आहेत, म्हणजे नांदत आहेत, सुखाने विद्यमान आहेत. म्हणजे परमाणूपासून तर तुमच्या सापेक्ष व्यापक बरोबर ना असणाऱ्या त्रैलोक्यापर्यंत या सगळ्या ठिकाणी त्यांची व्याप्ती आहे. प्रकृती आणि पुरुष सोडून दुसरं काही नाही. आणि त्या प्रकृती पुरुषाचा जर तुम्ही स्वरूपाचा विचार केला तर त्या प्रकृती पुरुषामध्ये आनंदरूप ब्रह्मा वाचून दुसरं काही नाही. ऐक ना, त्याच्यामध्ये दुसरं काही नाही. म्हणून म्हणतात की परमाणू माझी ही, म्हणजे एखाद्या अणुरेणूमध्ये सुद्धा ते उवाये मांडली आहे, म्हणजे मोठ्या आनंदाने त्या ठिकाणी ते मांडले आहेत, म्हणजे नांदत आहेत. म्हणून अगदी परमाणूपासून तर त्रैलोक्यापर्यंत प्रत्येक तुम्हाला रेणूमध्ये ही शिव आणि शक्ती ही नांदत आहे आणि ती सुखाने नांदत आहे. बरं का, सुखाने नांदत आहे. मग तुम्ही म्हणाल जर सुखाने नांदतात तर सगळं जग जर सच्चिदानंद स्वरूप आहे तर दुःख आलं कुठून? ऐका नाही, असं होईल का नाही? तर मग आम्हाला सुखाची त्यांची आवड आहे आणि आनंदाने नांदतात आणि परमाणूपासून सगळ्या ठिकाणी काय शिव आणि शक्तीच आहे, तर शंका येईल की नाही? शंका येईल की नाही? मग दुःख आलं कुठून? ऐके नाही, काय उत्तर द्यावं बरं याचं? साधारणपणे जर द्यायचं बरोबर आहे की नाही? तुम्ही जर म्हणता तर आमची अनुभूती तर तशी येत नाही, आणि तुम्ही सांगता तुम्हीच सुखरूप, तुम्हीच आनंदरूप, तुम्हीच ज्ञानरूप, असं तुम्ही सांगता. हे तुम्ही एवढ्या गोष्टी करता, एका कथा कादंबऱ्यासारख्या एखाद्या आदर्शवादी गोष्टी सांगितल्यासारखं चाललंय की नाही अशी शंका येईल. बरोबर ना? बास एवढं म्हणावं का नाही लगेच? मग हे ब्रह्मसादात्म्याचा हा काय आहे परिणाम आहे, दुसरं काही नाही. हे ब्राह्मणाला लागलेलं मुसलमानाचं भूत आहे, ते काय खरं आहे का? ऐका, तेवढं जर तुम्ही फक्त ब्रह्म तादात्म्य जर काढून टाकलं तर ते ब्रह्मच आहे. ऐका नाही, ते जर तुम्ही तादात्म्य जर टाकून दिलं म्हणजे त्याचं स्वरूप जर जाणलं, ब्रह्म तादात्म्य जायला काही नाही. हे ब्रह्म तादात्म्याचा परिणाम म्हणजे भ्रम काळा का भ्रम जातच असतो, आहे की नाही? त्यामुळे तुम्हाला काही करायचे का? काही तिथं काही सुद्धा करायचं नाही, त्या ठिकाणी फक्त जाणून घ्यायचं का दुसरं काही करायचं? आता हे करण्यासाठी काही तुम्हाला साधन काही करावं लागेल का? साधनाने का काही साधन करण्याची गरज नाही. हे फक्त मुसलमानाला लागलेलं, आपलं ब्राह्मणाला लागलेलं मुसलमानाचं भूत आहे. दुःख नावाचा प्रकार काय आहे? कारण नसताना नसत्या छंदे जग विनोदे विवळतसे. तुम्ही आज सच्चिदानंद स्वरूपच, फक्त त्याला तुकाराम महाराजांच्या नाही आम्हाला तुम्ही ते ब्रह्मतादात्म्य वगैरे नका सांगू, जरा दुसरं काहीतरी सांगा ना जवळचं. तुकाराम महाराज त्याला काय म्हणतील? न म्हणा देव माझा ऐसा मग भरवसा कळेल. अमरा खरे की पहा खोटे, विचार करा आणि विचारामध्ये तुम्हाला जर कळलं, तुम्ही फक्त देवाला म्हणून मी म्हणू नका का सुखच सुख आहे. ऐका ना, इथं अज्ञानाने आवृत्त असणारं सुख सुद्धा देवाला मी म्हणण्याचं विसरलं का अज्ञानाने आवृत्त असणारं सुख हे सुद्धा किती अत्युच्च कोटीचं सुख जीवाला बघायला मिळते. ऐका नाही, जर तुम्हाला अनावृत्त सुख पाहिजे असेल तर बरोबर ना, देवाला जर तुम्ही जाणून मी नाही देह माझा मी हे सरे आणि उरला वरे विठ्ठल असं जर तुम्ही जाणलं तर तुम्हाला काय सुखाची उणीव आहे का? ऐक नाही का, ते उणीव नाही म्हणजे का, तर ते तुमचं सुख स्वरूपभूत होऊन राहील म्हणून उणीव येणार नाही कधी. आपलं स्वरूप त्याला कधी सोडत नाही. सुख हे त्याचं स्वरूप असल्यामुळे त्याला कधी सोडून राहणार नाही. बरोबर आहे की नाही? आणि दुःख हे कल्पित आहे, कल्पित असल्यामुळे जोपर्यंत तुम्ही धराल तोपर्यंत तुम्हाला जाणवत नाही. आगंतुक आहे ती गोष्ट काही नाही. आगंतुकही नाही, आगंतुक आहे म्हणायचं म्हणजे तुम्ही म्हणता होतं म्हणून आम्ही म्हणतो आगंतुक आले, नाही तर आगंतुक आहे का? खरं त्या अभाव रूपच आहे. दुःख नावाचा पदार्थ नाही आणि सुख नावाचा पदार्थ तुम्हाला कधी सोडून जात नाही. पण काय करावं? कुआ में भंगा पड गया, आहे की नाही? अशी स्थिती आहे की नाही? कुआ में
भंगा पड गया अशी स्थिती आहे. आता सांगा कुठं आलं तर कैसा मिळू आलिया गोडीये दोघेन समाती जगिये की परमाणू माझी ओवाये मांडिले आहात. ही परमाणूमध्ये सुद्धा ते सुखासुखाने नांदतात. म्हणजे खरं तुम्ही दुःखाचा शोध घ्यायला गेले तर तुम्हाला कुठं दुःखाचा शोध होईल का? तुम्हाला ज्याचा शोध घ्यायला आला त्या पदार्थाच्या ठिकाणी तुम्हाला काय सत्तेचा अनुभव येईल, त्याच्या ठिकाणी कोणाचा अनुभव येईल, ज्ञानाचा अनुभव येईल. आणि ते दोन्ही एक असले का तुम्हाला कशाचा अनुभव येईल, आनंदाचा. आणि मग दुःख ते काहीच नाही स्वप्नात. दुःखाचं स्वप्नात देखील अनुभव येईल का? हे खरं एवढं जर बोलल्यानंतर आता कुठं दुःख शोधून तरी सापडेल का? ऐक नाही. आणि सुख नको मला म्हणलं तरी जाईल का? काही लोक म्हणतात की जो सुखाला उभगला ना, नुसतं सुखाला उभगला, अज्ञानाचा बोल आहे की नाही, सुखाला कसं उभगल? कारण बरोबर ना, ते सोडतच नाही कधी. तर उभगल काय? उभगायचं म्हणून तरी उभगता येईल का त्याला कधी? हा अभिव्यक्तांविषयी सुखाला उभगू शकेल आहे का नाही? तरी तो सुखाला नाही उभगला, त्या अभिव्यक्तीला उभगेल, विषयाला उभगला, उपाधीला उभगला. उपाधीचा उभग आला असं आहे ना काही. उपाधीचा उभग आला तू एकला आवडशी म्हणत. उपाधीचा उभग आला असतो कारण म्हणत उपाधीचा उभग. हा उपाधीचा उभग आला पण आहे असं काहीतरी. हा तू सर्व संगी विटाला तू एकला आवडशी असं. कैसा आता ही कैसा मिळू आला गोडीये दोघेन माती जगिये की परमाणू माझी ही ओवाये मांडिले आती. ओळी झाली ना आपली खाली. स्वरूपी नसोनी सवडी आपोआप वाढविली गोडी त्या गोडीची माझी एवढी जगाची रचना. याचं सांगतं काय आहे. एकदा मनुष्याला त्या स्वरूप अनुभूतीची जी मस्ती आहे त्या मस्तीने तुम्ही काही केलं का कुछ नाहीच म्हणणार आहे की नाही. आणि तुम्ही जे म्हणता त्याला आम्ही काय म्हणणार, स्वरूपच म्हणणार आहे की. म्हणजे अनुभूतीच्या रसात जो आपलावी झालाय तर त्याची ही काही अनुभूती त्या अशाच काहीतरी शब्दामध्ये बाहेर पडणार आहे की नाही. ती जे शब्द आहे त्या शब्दाने त्या अनुभूतीच्या स्वरूपाची आपल्याला तोंड ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. खरं तर त्याच्यामध्ये तोंड ओळख कशाला करून घ्यायची, स्वरूप रूपच व्हावं पण म्हणायचं म्हणून असं त्याची ओळख करून देण्यात ज्ञानोबा जेवढे यशस्वी होते तेवढा जगातला कोणताच कवी आहे की नाही, कोणताच तत्वज्ञ किंवा कोणताही शास्त्रज्ञ त्याच्यामधून तितकंच यशस्वी होणार नाही अशी ती शब्दरचना. आणि मराठीत आहे आणि अस्सल मराठीत आहे. इतकी अस्सल मराठी इथे का आपल्याला सुद्धा त्या शब्दाची शक्ती कळू नये आहे का नाही. स्वरूपी नसोनी सवडी वाचू ना. स्वरूपी नसोनी सवडी आपोआप वाढविली गोडी त्या गोडीची माझी एवढी जगाची रचना. स्वरूपी नसोनी सवडी. स्वरूपात सवड आहे का? स्वरूपात गोडी ज्याच्याविषयी आवड करावी असा पदार्थ आहे का? नाही. परंतु आपोआप वाढवली गोडी. पण स्वाभाविकपणे ती गोडी मात्र वाढली. स्वाभाविकपणे गोडी का वाढली? स्वभावच असा आहे का सच्चित हे आनंदाला सोडून राहतच नाही. त्यामुळे ती स्वाभाविक गोडी जी आहे ती वाढली. बरोबर ना, वाढविली. आणि त्या गोडीची माझी एवढी जगाची रचना. आणि त्या गोडीमधूनच एवढी जगाची काय आहे रचना. त्या आवडीनं जगाची रचना आहे का जगाची रचना म्हणून आवड सांगतो? जगाची रचना आहे म्हणून आवड सांगतो. मग ती आवडीसाठी दोन पदार्थ सांगतो का नाही? तर दोन पदार्थ आहे म्हणून दोन सांगतो का एकच पदार्थात खरा आनंद आहे म्हणून तो सांगतो? एकच पदार्थ आवडीचा आहे म्हणून तोच आवडी हे त्याचं काय आहे स्वरूप आहे हे आम्ही सांगतो. त्याच्या आवडीने आवडी इतर आहे का नाही. त्याच्या आवडीमुळे ही इतरांची काय आहे आवड आहे. अहो जगदरूपेची होती शेखी जगी न साठवती जगाची ठाई ठेवती वेगळेपणे. अहो जगदरूपेची होती जगदरूपाने तेच होतात म्हणजे कोण? सत आणि चित शिवानी शक्ती हीच जगदरूपाने होतात. शेखी जगी न साठवती आणि जगातही ते साठवत नाही. कारण जगाचं जे स्वरूप आहे
ते सापेक्ष व्यापक आहे आणि त्याच्या कारणांचं जे शिवशक्तीचं स्वरूप आहे ते काय आहे, सापेक्ष व्यापक आहे. कायम ते सापेक्ष व्यापक होऊन राहत नाही, ते निरपेक्ष व्यापकात एकरूप होतात. म्हणून जगी न साठविती, ते जगामध्ये देखील साठवले जात नाही. जगाची ठाई ठेविती वेगळेपणे, जगाला काय करतात, वेगळेपणाने काय करतात, आपल्या ठिकाणीच ठेवतात. जगाला वेगळेपणाने, बरोबर ना, जगाची ठाई ठेविती वेगळेपणे, जगाला वेगळेपणे ठाई ठेवते. जग जे वेगळेपणाने आहे त्या वेगळेपणाने असणाऱ्या जगाशी, बरोबर ना, ते काय करतात, ठाई ठेवती, आदिस्थानात एकरूप करून टाकतात. ठीक आहे ना. तुम्हाला काही वाटलं याच्या अन्वयानुरूप तर लगेच सांगत, बरोबर. जगाला ठाई ठेवते म्हणजे जगाला वेगळे ठेवतात तर द्वैताची सिद्धी करते. वेगळेपणे वाटणारं जे जग आहे त्याला ठाई ठेवते, त्याला आदिस्थानाशी एकरूप करून टाकतात. दिगंबर महाराज, ठीक आहे ना. आता कळलं म्हणजे 4 वेळा सांगितलं एवढ्यामध्ये. जेवी सागरू तरंगू झाला, त्या तरंगाशी आधार सागरची घडला, तेवी भाष्य भासकते भरला, याचाची मेळू. जेवी सागरू तरंग झाला, सागर काय झाला, तरंग झाला, बरोबर ना. त्या तरंगाशी आधार सागराची घडला, सागरू तरंग झाला. सागरच तरंगाच्या रूपाने परिणत झाला की नाही, म्हणजे सागरच तरंग रूपाने भासला आणि त्या तरंगाला आधार एकूण झाला, सागरच झाला. तेवी भाष्य भासकते भरला, याचाची मिळू. तसं भाष्य आणि भासकते कळ नाही, याचाची मिळू म्हणजे ह्या शिवशक्तीचा मेळ, म्हणजे शिवशक्तीचं मिलन हेच भाष्य भासक रूपाने, का दुसरं कशाने, बरोबर. म्हणजे अधिष्ठानाच्या प्रकाशानेच हे सगळं जगत आणि जगताचे कारण हे केवळ प्रकाशच आहे. म्हणून त्यांनी सांगितलं काय, ज्ञानेश्वर होई ना, सगळा प्रकाशच आहे, नाही एकच आहे. सत्ता परि हा जग हे असं की वस्तू प्रभा, का दुसरं काय राहिले, ते पाहिजे. प्रकाश की प्रकाशतो प्रकाशती, प्रकाशकी का, याची न वंचे घेई चुकी, म्हणून जग हे असं की वस्तू प्रभा. विभातीयस्य भाषा सर्वमिदम, हा ऐसा श्रुती काय वायसा ढेकर देते. एवढी होळी पूर्ण करू का, आता ह्याची लिंक लागलेली तिथे, एवढी होळी पूर्ण करू. जेवी सागर तरंग झाला, त्या तरंगाचे आधार सागरची घडला. सागर तरंग झाला आणि त्या तरंगाला आधार सुद्धा कोण आहे, सागरच आहे. तेवी भाष्य भासक ते भरला, याचाच मिळून. तेव्हा भाष्य आणि भासकाने हे काय, याचाच मिळू म्हणजे शिव आणि शक्ती यांचा मेळ, म्हणजे यांच्या मिलनाने हा सगळा भाष्य भाषकतेचा व्यवहार सर्वात त्यांनीच भरलेला आहे. म्हणजे कोणाच्या की भाष्य आणि भासकता हा जो भाग आहे, बरोबर ना, भाष्य आणि भासकता म्हणजे भासकता जी आहे आणि भाष्य पदार्थ आहे, म्हणजे बरोबर ना, ह्या याचाच मिळू म्हणजे ह्या द्रष्टा आपलं काय, शिव आणि शक्ती यांचं जेव्हा परस्परामध्ये मिलन झालं, म्हणजे ते परस्परामध्ये झालेलं मिलन कुठं झालं, अधिष्ठान रूप झालं, बरोबर ना. आणि त्यांनी त्यांचा सगळं काय भरलेलं भाष्य भासकता. म्हणजे काय होतं, ज्या वेळेला शक्तीची उपाधी होते, म्हणजे म्हणायचं झालं, तुम्ही पुन्हा म्हणाल की तसं शक्तीला जर घेतलं तर शिवपणा होतो आणि शिवाला घेतलं तर शक्तीला परिपूर्णता येते. म्हणून सगळा भाष्य भाषिक त्यामुळे यांनीच भरलेला आहे की नाही, कोणी अधिष्ठान स्वरूप असणाऱ्या शिवशक्तीने, किंवा जेव्हा शिवशक्ती अधिष्ठान रूपात विलीन होते किंवा एकमय होते तेव्हा तिनंच हा सगळा भाष्य भाषकतेचा मेळ भरलेला आहे. ते काही दोन्ही वेगळी तत्व उपलब्धी त्यांची होतच नाही. काही लोक म्हणतात का विचारापुढे यांची उपलब्धी होत नाही, का विचारापुढे टिकत नाही, असं तरी म्हणता येईल का. प्राथमिक अवस्थेत म्हणा तुम्ही विचारापुढे टिकत नाही म्हणजे काय विचाराची गरज आहे, ती नाहीतच, त्याला काय विचारापुढे टिकायचंय, विचार करण्याचीच काय गरज आहे, त्यांना विचाराचीच गरज नाही, ती नाहीतच आहे की नाही. त्या वंद्यापुत्राच्या संबंधाने किती विचार करून त्याला नाही ठरवायचा. तुमचा विचार कमी पडला म्हणजे वंद्यापुत्र सत्तावान होणार आहे का कधी, आहे की नाही, अशी याची स्थिती आहे. भोगावया आपण आहे की नाही, भोगावया आपणची उरली, एवं जगदा भाषी ठिकुली, जगा आयशी नव्हे ती. भोगावया आपणच उरली, भोगण्यासाठी कोण उरलेले, आपणच शिवशक्ती उरलेली, दुसरं कोण उरलेले का, कोणत्या रूपाने, अधिष्ठान रूपाने भोगावया आपणच उरली.
उरली म्हणजे त्याला काय म्हणतो आपण अधिष्ठान मात्र राहिले, त्याला त्यांचं उरणं आहे ना. स्वतःच्या स्वरूपातून ते अधिष्ठानात गेले हेच त्यांचं उरणं आहे का, दुसरं काय. म्हणून भोगावे आपणच उरली. एवं जगदाभासी ठेकुली, आणि जगदाभासाने ठेकुली. जगत सुद्धा काय आहे त्याच्या ठिकाणी फारच ठेकुल आहे, म्हणजे फारच अल्प आहे. कारण कार्यापेक्षा कारण व्यापक असतं, कारणापेक्षा अधिष्ठान काय असतं, व्यापक असतं. म्हणून जगदाभासाने ती ठेकुली. जगदाभासाने ती काय झाली, त्रुटीपूर्ण अशी ती प्रकृती पुरुष आहे. आणि जगा ऐशी नव्हे ती, आणि जगासारखी नाही तर. जगा ऐशी नव्हती, जगासारखी ती नाही तर. कारण जग काय आहे, असं जड दुःखरूप आहे. अशी ती शिवशक्ती असं जड दुःखरूप नाहीच आहे, ती काय आहे, अधिष्ठान रूपच आहे. किंवा जगा ऐशी नव्हे ती, म्हणजे जग जसं व्यापक आहे अशी व्यापकता त्यांची नाही. त्यांची व्यापकता ही अधिष्ठानाच्या व्यापकतेने निरपेक्ष व्यापक आहे. बरोबर आहे की नाही, असं घ्या. जे जर शब्दच लावायचे असतील तर. जगदाभासाच्या रूपाने ती ठेकुली म्हणजे त्रुटीपूर्ण आहे. म्हणजे कारणाचा कार्यरूपाने विचार झाला तेव्हा संपूर्ण कारण कार्यरूपाने परिणत झालेलं नाही. ते काय आपण म्हणतो ना, त्यांनी पुरुष सूक्तातलं उदाहरण दिले पंचदशीमध्ये. एका दाव आहे, सभूमी विश्वतो वृत्वा आत्यतिष्ठत दशांगम, असं केलेले त्या श्रुतीला अनुसरून ते म्हणायचे ते ठेकुले आहे की नाही. त्यामुळे ही तशी ठेकुली राहिली नाही, ती अधिष्ठानाने निरपेक्ष व्यापकामध्ये निरपेक्ष व्यापक स्वरूप झाले. हे कधी, जेव्हा तत्वज्ञान झालंय, अनुभूती झाली, तेव्हा त्या अनुभूतीमधून हे बोलणं येतं. हे बोलणं काय शास्त्राच्या प्रक्रिया आता आपण लावून घेतो. हे शब्द दिसले का आपण काय करतो, पण त्यांच्या ठिकाणी सहजच आहे, तेजस पूर्ण आहे. कारण काव्य जे आहे त्या काव्याची इंग्लिशमध्ये अशी व्याख्या केली आपण कधी सांगितलं, पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. म्हणजे आपल्या ज्या काव्याचं रूप केलं त्यांनी तर आपल्याला अनुभूती म्हणायचं. काव्य म्हणजे काय, आपल्या ठिकाणी असणाऱ्या ज्या अनावर अशा प्रकारच्या भावना आहेत, त्या भावनांचा उद्रेक जेव्हा शब्दात होतो तेव्हा त्याला काव्य असं म्हणतात. इंग्लिश कितीतरी जवळची व्याख्या आहे काव्याची. आपण म्हणतो वाक्यम रसात्मकम काव्य, रसात्मक काव्य आनंद देणारं, म्हणून आपण त्याला काव्य असं म्हणतो, वाक्यम रसात्मकम काव्य. आणि इंग्लिशमध्ये त्यांनी काय सांगितलं, पोएट्री म्हणजे काव्य असं स्पॉन्टेनियस, म्हणजे अचानक पूर जसा येतो तसा स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो, तो कशाचा, पॉवरफुल फिलिंग, आपल्या भावनांचा एकदम येणारा पूर म्हणजे उद्रेक. बरोबर ना. तर पोएट्री इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल. इतकं आहे की ते आपण दाबूच शकत नाही, ते काय होतं, बाहेर येतं. म्हणून त्याला पॉवरफुल फिलिंगचा तो काय उद्रेक आहे, म्हणजे आपल्या असणाऱ्या अनावर भावनांचा तो उद्रेक आहे. बरोबर की नाही. हा काय आपली असणारी जी अनुभूती आहे त्या अनुभूतीचा हा उद्रेक आहे, ऐक नाही. म्हणून त्या ठिकाणी असे शब्द येतात याच्यामध्ये. आता आपण काय, आपल्याला नेहमी त्या शास्त्राचा आधार घेऊन त्याची संगती लावायची सवय झाली. बरं नाही लावता तर काय करता, अनुभूतीपर्यंत जाता येणार नाही. त्याच्याविषयीचे असणारे संशय आणि विपर्य कायम ठेवून आपण जर याला आहे अशा वाच्य शब्दांचं जे शक्ती आहे कोशामधली वगैरे एवढी जर पाहिली आणि ह्या वेदांत तत्वज्ञानाच्या प्रक्रियांचा आधार घेतला नाही तर आपल्याला याच्यामध्ये निसंदेहता येणार नाही आणि विपरीत भावनेपासून आपण कधीच मुक्त होणार नाही. किंवा आपल्याला फार तर काय वाटेल इतर जशी तत्वज्ञान आहे तसे हे ज्ञानेश्वर दर्शन आहे, पण बरंच अनाकलनीय, आज्ञेय, गूढ, रहस्यात्मक आहे. ऐका नाही, हे काही साधारण गोष्ट नाही असं वाटेल. की गूढ ठेवण्यासाठी सांगितलं का हे प्रगट गुह्य बोले का गुह्य प्रगट केलेले. मग आता प्रगट गुह्य बोलायचं तर आपले जे शास्त्र संस्कार आहे त्याला सोडूनच आपल्याला हे करता येईल का, सोडता येईल. पण पहिले शास्त्र संस्कार बरेच दृढ झाले असते, अपरोक्ष ज्ञानाची खूपच दृढ अशा प्रकारची जिज्ञासा जागृत झाली असेल तर त्यावेळेला या शब्दांची शक्ती आपल्याला त्या अधिष्ठानापर्यंत नाही. दुसरा काय मार्ग आहे, काय मार्ग, आत्मा व आर्य द्रष्टव्या, श्रोतव्या, मंतव्या, निधिध्यासितव्या, का काय दुसरं काय करणार आहे का नाही. त्याच्यामध्ये जो मार्ग आलाय परंपरेनं त्याला सोडून बरं केलं तर काय होईल, एखाद्या वेळेस
दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर लतिकेची मुळं फजितीची असं होईल, आहे की नाही? शोभा नाही होणारी, याची काय होईल? शोभा म्हणजे फजिती होईल. म्हणून हाच मार्ग आहे, दुसरा काही मार्ग पण नाही याला. काही काही नान्य हा पंथा विद्यते ऐनाय. बघा, म्हणून हे जे परमाणू झाली, परी परमाणू माझी नाही संकोचली, यांच्या थोरपणाची नाही आली हानी काही. म्हणून ह्याची परमाणू झाली. परमाणू मध्ये हेच आले, प्रकृती आणि पुरुष, पण परमाणूमध्ये नाही संकोचली. परमाणूमध्ये आले म्हणून यांचा संकोच झाला नाही, कारण परमाणू एवढी झाली नाही. ते परमाणू लहान आहे. परमाणूमध्ये प्रकृती आणि पुरुष वाचून परमाणू नावाचा पदार्थ काहीच नाही. पण परमाणूमध्ये ती आली म्हणजे ती विकारी झाली आणि ती काय झाली? संकोचाला प्राप्त झाली, परिच्छिन्नतेला प्राप्त झाली नाही. शिवशक्ती परिच्छिन्नतेला प्राप्त झाली नाही, कारण यांच्या थोरपणाची नाही आली हानी काही. यांच्या थोरपणाला कोणत्याही प्रकारचा विघात झाला नाही. का बरं नाही झाला? त्यांनी बिचाऱ्याने आदेशानाला सोडलंच नाही ना कधी, आहे का नाही? त्यांनी कधी आदेशानाला सोडलंच नाही, तर त्यांचा संकोच कसा येईल त्यांना, आणि त्यांच्या थोरपणाला आघात तरी कसा येईल? अर्थात येणार नाही. म्हणून खुंट्याला सोडायचं नाही, आहे की नाही? आदेशाना हाच खरा काय आहे? खुंटा. काही झालं तरी मी ब्रह्मच आहे. हा मग कल्ती संगती लावा तुम्ही, पण खुंट्याला नका सोडू. असं यांच्या थोरपणाची नाही आली हानी काही. अहो थोरपण तैसेचे असून परमाणू ही झाली आपण, एवं साक्ष साक्षीत्व पण ते गोडीच पुरते. याच्यामध्ये अहो थोरपण तैसेची असून, मी तर म्हणतो की हे जे गोडी वगैरे हे शब्द किंवा आपणच आपला भोग हे जे सांगितलेले चांगलं लक्षात घ्या. तर हे जे शब्द आहेत ना, ह्या शब्दाची शक्ती लोकांना कळावी म्हणून आपल्या परंपरेचं ज्ञान नित्यानंदकी दीपिकेमध्ये या कल्याण स्वामींनी सांगितलं, गुरु वडिलांच्या आज्ञेवरून. कोणाला त्याच्यामध्ये भ्रम राहू नये, ऐकी नाही, बरोबर ना? याची परिणती दुसरीकडे कुठं जाऊ नये म्हणून जणू काही अमृतानुभवाची अनुभूतीची, बरोबर ना, परिभाषेने बद्ध केलेलं किंवा निबद्ध केलेलं हे टीकारूप ग्रंथ रत्न आहे, असं वाटतं कधी कधी याच्यामध्ये, बरोबर आहे का नाही? यात पुन्हा कोणी काही करतील याचं, पण ह्या पद्धतीनं तुम्ही पहा. असं ज्या मुक्ताबाईंनी सांगितलेलं ज्ञान त्यांनी सांगितलं, या अमृतानुभवाची परंपरा आमच्याकडे आली माझ्यापर्यंत, असं ते म्हणतात. तर ती ही या पद्धतीनं असावी, बरोबर की नाही? मोकळा करून ठेवतात विषय जर हे केलं तर. बघा आता, अहो थोरपण तैसेचे असून, त्या थोरपण त्यांचं शिवशक्तीचं कसं आहे? तसंच आहे. कसं बरं? थोरपण म्हणजे व्यापकपण, बरोबर ना? निरपेक्ष महत्ता त्यांची तशीच आहे. आणि परमाणूही झाली आपण, आणि परमाणू काय झालं? आपलं थोरपण न सांगता, आपलं व्यापकता न सांगता देखील परमाणूमध्ये ती सूक्ष्म रूपाने आपणच झालेली आहे. आणि एवं साक्षीत्व पण. अहो मग तुम्ही म्हणाल की परमाणूच झाले, अहो येतं साक्षी होणे न ठके एडी गोठी कायशी. या ठिकाणी साक्ष आणि साक्षीत्व पण आहे ना, ते गोडीच पुरते. ते फक्त काय आहे? त्यांच्या गोडीच पुरते, म्हणजे त्यांच्या आनंदापुरतंच हे काय आहे? साक्ष आणि साक्षी भाव आहे. आनंदापुरतं म्हणजे कोणता आनंद? हा स्वरूपभूत आनंदापुरतं साक्ष भाव आहे का ह्या आनंदाच्या भोगासाठी साक्षी भाव सांगायचा येतात? साक्षी भाव हा गोडीसाठी. मी काय म्हटलं ते लक्षात? ब्रह्मामुळे म्हणजे ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी असणारी जी काय व्यापक अशा प्रकारचा जो आनंद किंवा जो गोडी आहे, त्या गोडीच्या ठिकाणी साक्षी भाव सुद्धा केलेली कल्पना आहे. हे साक्षीत्व पण ते गोडीच पुरते. गोडी पुरते म्हणजे आनंद घनीभूत असणारं जे स्वरूपभूत आनंद, त्याच्या संगती सांगण्यासाठी फक्त या ठिकाणी साक्ष भावाची कल्पना केलेली आहे. ते गोडीच पुरते हे साक्षी भाव आहे. गोडीच पुरते म्हणजे आपल्या स्वरूपभूत आनंदाच्या सिद्धीसाठी या ठिकाणी साक्ष भावाची केलेली कल्पना आहे. याच्या पलीकडे याला काही स्थान नाही, हे याच्यामध्ये सांगितलं. असंच म्हणावं लागेल ना.
ती तुम्हाला गोडीच पुरते, म्हणजे घनीभूत आनंद स्वरूप असणाऱ्या आत्माची कल्पना करत असताना तुम्हाला साक्ष आणि साक्षीभावाची फक्त कल्पना सांगितलेली आहे. याच्या पलीकडे साक्षी भावाला देखील महत्व नाही. तो त्यांचा द्रष्टा आहे हे सांगण्यात आम्हाला तात्पर्य नाही, किंवा तो दृंग मात्र द्रष्टा आहे, दृंग मात्रत्वाने द्रष्टा आहे हे आम्हाला सांगायचं नाही. पण जे दृंगमात्र दृष्टेपण आहे ते आनंद स्वरूप आहे, ते सत्स्वरूप आहे, ते चित स्वरूप आहे. घनीभूत आनंद, घनीभूत ज्ञान असं त्याचं स्वरूप तुम्हाला समजावून सांगण्यासाठी साक्षी भावाची एक कक्षा आम्ही कल्पलेली, पण ती गोडीच पुरते, त्या आनंदापुरते. त्याचं स्वतःसिद्ध आनंद घनत्व सिद्ध करत असताना, त्याचं ज्ञान घनत्व सिद्ध करत असताना आम्ही साक्षी भावाची ही कल्पना केलेली आहे. तिथं साक्ष शब्द क्षत्रियाचा दिलाय, पण तिथं साक्ष आणि काय पाहिजे, तिथं साक्षीत्व पण जे आहे ना, तर साक्ष शब्द तो क्षला ये पाहिजे तिथं. ते गोडीचं पद. दुसरा काय अर्थ काढू शकता तुम्ही अजून हे आता आपण जर चिंतन केला हा पण तिथं संहिता एक बरं बघू आपण. आता आपण असा अर्थ केला, पुन्हा लक्षात ठेवा, झाल्यावर सांगा. स्वरूपी न पडवणी सवडी, ते वाढविलीची गोडी, ते गोडीच्या जगा एवढी होणी ठेली. ते म्हणतात स्वरूपी सवडी न पडवणं. स्वरूपामध्ये काय अवकाश पडला का, काही त्रुटी आली का, बरोबर ना, स्वरूपामध्ये. आणि वाढविलीची गोडी, ती गोडी काय झाली, शिवशक्तीनं स्वरूपामध्ये काही सवड, म्हणजे स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचं परिणमन, बरोबर ना, परिवर्तन न होता गोडी वाढवलीची, गोडी वाढवली आणि ती गोडीच जगा एवढी होऊन गेली. आणि तीच गोडी काय झाली, जगा एवढी झाली, म्हणजे जगरूपाने झाली. म्हणजे शिवशक्तींच्या परस्पर आवडीतून हे जग निर्माण झालं. म्हणजे सत आणि चित या दोन्ही पदांना, बरोबर आहे ना, या दोन्ही पदांना स्वतंत्र सत्ता स्फुरण नसून ते एकमेकाच्या सत्तेचं आणि काय सत आणि चित त्या दोन्ही एकच झाली. आणि ती कशामुळे झाली, आवडीनं झाली. स्वरूपी न पडवणी सवडी, आणि त्यांच्या ठिकाणी वाढविलीची गोडी, त्यांची गोडी काय झाली, सत आणि चित यांनी आपल्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचं सवड किंवा परिवर्तन न करताना ती गोडी वाढवलेली आहे. आणि ते गोडीचं जगा एवढी होऊन ठेवली. ती गोडीच काय झाली, जगा एवढी झाली. म्हणजे ते स्वरूपच अन्यथा रूपाने तुम्हाला जगा एवढं भासलं, बरोबर ना. ते स्वरूपच अन्यथा रूपाने तुम्हाला जगा एवढं भासलं. आणि त्याला कारण कोण आहे, त्या सच्चित जी असणारी परस्परामधील गोडी किंवा आवडी, त्या आवडीनं तुम्हाला हे सगळं जग दाखवलं. एवं परस्परे विन जग हे किमात्मक जाणं, आयशीच काही कोण पुढे बोले. आता म्हणजे काय चाललं होतं, त्यांनी कैसा मिळू आला गोडी, दोन्ही न माती जगी ये, की परमाणू ही माझी ओवाये मांडली आहे, हे चिंतन चालले. 16व्या पर्यंत हे चिंतन आता सांगणार आहे. तर ते सांगतात की एवं परस्परे विन, ते परस्परा वाचून जगते किमात्मक जाणं. जर परस्पर जगाची संगती सांगायची झालं तर तुम्हाला शिव आणि शक्ती घेतल्याशिवाय सांगता येणार नाही. आणि ते शिवशक्ती जी आहे ती एकमेकाला सोडून कधीच राहत नाही. आणि जर समजा तुम्ही शिव आणि शक्ती यांना परस्पराहून भिन्न केलं तर जगाचं काय स्वरूप आहे तुम्हाला सांगा म्हणजे जगाचं स्वरूप सिद्ध होत नाही. कारण काय होतं की परस्पराहून भिन्न केलं की परस्परांचं स्वरूप सिद्ध होत नाही. तर जगाचं स्वरूप कुठून सिद्ध होणार, जगाचे स्वरूप सिद्ध होणार नाही. मग आणि ही जी गोष्ट आहे ना, त्यांचं परस्परापासून भिन्न करताच येत नाही. हे जो विषय आहे, आयशीची काही खुणं पुढेही बोले, अशीच काही संकेत किंवा अशाच काही विचार आम्ही पुढेही बोलणार आहोत. की जीही एक विन न की जे तृणाचेही निर्माण, जे दोघे जीव